सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. सज्जन हो, बराच वेळ झालात आपण बसलेले आहात. खरं म्हणजे काही माझ्या मायमावल्यांनी जेवणही केलं नसेल असं मला वाटतं. त्या मग भावानी आजी उठल्या, मी मला आता तर आपली वाटच लागली. कसं मी काय आपला जास्त वेळ घेणार नाही, मी थोडंसं बोलणार आहे. पटलं तेवढं घेऊन जा, नाही पटलं तेवढं इथं ठेवून जा. असंच एका कार्यक्रमात बनलो मी. एका माणसानं साऊंड बॉक्सच घेऊन निघाला. अरे म्हणलं साऊंड सिस्टीम मला मागला, ओ मामा ओ मामा. म्हणजे काय झालं? नाही, महाराजांना सांगितलं म्हणजे पटलं तेवढं घेऊन जा, मला आवडला म्हणजे तुमचा साऊंड बॉक्स. गंमत भाऊ, एका कार्यक्रमात असं सांगितलं, एक जणानं काय केलं, एक बाई गडबडीनं उठली, तिचं पाहून दुसरी उठली, तिचं पाहून तिसरी उठली. बाया उठल्या म्हणून माणसं उठायला लागली वजन. आता माणसं उठली तर उठली, एक लय कलाकार त्यानं काय केलं, त्याची चप्पल जुनी सोडी नवीच घेऊन गेलं. त्यानं नवी चप्पल घेऊन गेलं. बरं, घेऊन गेलं कोणाची गेली? माझ्यासोबत जे गायक होता माऊली, त्या गायकाचीच गेली. गायकाला म्हणे महाराज निघायचं, पण माझी चप्पल हो. आता मी म्हणलं मी चप्पल सांभाळीत बसू की काय बाबा तुझी? म्हणलं मग आता तुमची चप्पल कोण नेली असेल तर तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. काय करा तुम्ही दुसऱ्याची घ्या. आणि माऊली मग काय केलं, त्याने दुसऱ्याची घेतली. आता चला म्हणले महाराज लवकर जायचं, आता भोजनाला जायचं, म्हणजे इथं जेवायची स्वयंपाकाची तयारी म्हणले. कारण कीर्तन झाल्यावर जेवतो ना आम्ही. आधी जास्त जेव्हा होतं आमची ढेरी आधी जड होती, पुन्हा बोलायचं कसं, दम लागते त्याच्यामध्ये. मग काय झालं, आता माझी चप्पल सापडून जाऊ द्या म्हणले महाराज, पाहूत नंतर कोणी कार्यकर्ता पाहून येईल म्हणले. गाडीत बसलो, गाडीचा लाईट लागते ना, दार काढ्यावर लावल्यावर उघडल्यावर मधला लाईट लागते. पाहिलं तर माझी चप्पल या गायकाच्या पायात. एवढं करू नका म्हणजे बस झालं. काय प्रत्येकाच्या मनात शिवराय आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहेत, प्रत्येकाच्या मनात आहेत. आणि म्हणून प्रत्येकाच्या मनात शिवजयंती आहे, याच्यात काही शंकाच नाही. आणि म्हणून मी एका गीतामध्ये म्हटलेलं आहे, शिवराय मनात या मातीच्या कणाकणात विचार त्यांचे ध्यानात आणूया आचरणात. फेब्रुवारी 19 वर्ष 1630 आणि शिवनेरी किल्ल्यावर आनंद झाला जी. शिवजयंती आली जी, शिवजयंती आली जी. काय कोण्या सालीवर आहे की सैराट. काय ह्या गीतामध्ये चाल पटकन सांगतात ही लेकरानं सांगायच्या आधी या डंगरानं सांगितलं. माफ करा शेळके सर, म्हणजे का म्हणतो हे उत्तर लेकरानं देणं अपेक्षित आहे, पण तुम्हीच दिलं म्हणजे तुमचेच मन सगळे सैराट झाले की नाही. असो चांगली गोष्ट आहे, तुमचं मन सैराट आहे, शिवरायांच्या विचारानं प्रेरलेलं आहे आणि विचारानं झपाटलेलं असं सैराट तुमचं मन धावतंय. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं, गावकऱ्यांनी जे शिवजयंतीचं आयोजन केलं, आमचे अमोल भाऊ देशमुख असतील, दत्ता भाऊ असतील, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शकांमध्ये ज्यांनी नेमकंच सुंदर असं मार्गदर्शन केलं, ज्यांचं काय नाव आहे गजानन होनराव. आणि खरंच आंबोरे साहेब, तुम्ही सुद्धा या गावचे भूमिपुत्र आणि इतकं सुंदर बोलचाल असं मला पहिल्यानं वाटलं नाही तुमच्या अवताराकडे पाहून. पण ते ना अवतार गोकुळी हो पदव्युत्तर, वा वा, छान, अभिनंदन तुमचं. आणि विशेषतः ही शिवजयंती आज साजरी करताना माझे गुरुवर्य बापूरावजी नारायणरावजी देशमुख, आम्ही त्यांना बाना देशमुख सर असं म्हणायचं, या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि त्यांच्या समक्ष मला विचार मांडायची संधी भेटली. खरं आजचा दिवस माझ्यासाठी भाग्याचा मी समजतो. आणि सज्जनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 391व्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या जांब या नगरीमध्ये हे जे कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल सर्व गावकरी, पंचक्रोशीतले माझे तुकोबांचे वारकरी, शिवबांचे मावळे, जगज्योती महात्मा बसवेश्वरांचे अनुयायी, क्रांतीसूर्य बिरसा मुंडांचे सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर
विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेले, भारावून गेलेले माझे सर्व समाज बांधव, विशेषतः सज्जनो, या महिन्यामध्ये खरं तर हा फेब्रुवारी महिना आहे आणि ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये अत्यंत महत्वाच्या घटना आणि ह्या नोंदी यामध्ये आहेत. आपण प्रत्येकाच्याच घरात कॅलेंडर असेल, आहे ना दिनदर्शिका, पण ते तुम्ही कधी वाचतही नसाल. जास्त करून पाहिलं तर जास्तीत जास्त चतुर्थी, हरतालिका कधी आहे की नाही, अमावस्या कधी आहे, पौर्णिमा कधी आहे, एवढंच पाहत असाल आहे की नाही. याच्याशिवाय काही जास्त पाहत नाहीत आपल्या माया माऊल्या. मला खात्री आहे काय आम्ही काय लिलामचे नाही. तुमचा जरी तालुका कळमनुरी असला आणि आमचा जरी वसमत तालुका असला तर आपल्या सगळ्याचा जिल्हा कोणता आहे? हिंगोलीच आहे. थोडासा फरक असू शकतो बोलण्यामध्ये, थोडं थोडं चालीरीतीमध्ये. आमच्याकडे माणसं मेल्यावर जळतात, तुमच्याकडे कसे करतात? सारखंच आहे काय? हो, तुम्ही तसे, आम्ही नीट बसा डॅश डॅश आहे की नाही, सारखंच आहे, फार काही फरक नाही. या महिन्यामध्ये 1 फेब्रुवारी 1689 ला एक अत्यंत दुर्दैवी घटना या महाराष्ट्राच्या इतिहासात घडली. आणि ती घटना म्हणजेच, जे लोक दैववादी असतात ते ना मर्द असतात, जे प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात. अशा मर्दांची फौज ज्यांनी उभी केली होती आणि स्वराज्य सांभाळण्याचा चंग बांधला होता. उभ्या आयुष्यात एकही लढाई न हारलेला जाणता राजा, उभ्या आयुष्यात एकही लढाई न हारलेला, 7 शतक, नखसितांत, नायिका भेद आणि बुद्धभूषणम सारखे ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी ज्या राजाने लिहिले होते, संस्कृत पंडित, संस्कृत धुरंधर, क्षात्रवीर छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी राज्याभिषेक करण्यासाठी आलेला औनमधी दक्षिणा घेऊन जो गागाभट्ट काशीहून आला होता, ज्यानं औनमधी दक्षिणा घेतली होती. जसं आपण बी बियाणं खत औषधी घेताना भेटणं गेलं, शॉर्टेज झालं, दुकानदारानं स्टॉक केला की औनमधी पैसे देऊन घेतो, तसं गागाभट्टाला औनमध्ये आणलं होतं. आणि त्या गागाभट्टालाही संस्कृत मध्ये, चर्चेमध्ये जिथं हरवलं, जिथं नमवलं आणि शमवलं, असे संस्कृत पंडित धुरंधर छत्रपती संभाजी राजांना मोगलांनी, म्हणजे औरंगजेबाच्या सांगण्यावरून, त्याच्या आदेशावरून त्यांच्या सरदारांनी कैद केलं. छत्रपती संभाजी राजांसोबत कवी कलशांनाही तो कैदेचा दिवस म्हणजे 1 फेब्रुवारी 1689. आता तिथून पुढे कैद केल्यानंतर अकलूज निवासी छावणीत आणलं. त्यांना काही प्रश्न विचारले, जास्त प्रश्न नव्हते, ते फक्त 2च होते. काही लोकांना त्याला रंगून सांगितलं हा भाग वेगळा, किंवा यावरती काय, पुढचं काय, ओरिजिनल हिस्ट्री काय, ही जर ऐकायची असेल तर अख्खं आजचं व्याख्यान मला त्याच विषयावर घ्यावं लागलं. त्यामुळं वेळेचं आपण भान ठेवून फक्त हे दिवसाचं महत्व या दिनदर्शिकेत नोंद केले. माझ्या हातात जी दिनदर्शिका दिसती, हे कॅलेंडर जे दिसतंय, याचं नाव आहे वारकरी दिनदर्शिका. संत नामदेव तुकाराम वारकरी दिनदर्शिका, जगातली पहिली वारकऱ्यांसाठी, खऱ्या वारकऱ्यांसाठीची खरी दिनदर्शिका. आणि वारकरी म्हणजे फक्त गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणाराच वारकरी असतो असं नाही, गळ्यामध्ये लिंग घालणाराच लिंगायत असतो असं नाही, तर जो कोणी अन्यायाच्या, अत्याचाराच्या विरुद्ध पेटून उठतो, अन्यायावरती वार करतो, तो वारकरी असतो. आणि म्हणून बसलेले तुम्ही सर्व वारकरी आहात. अशाच लोकांसाठी ही दिनदर्शिका आहे. या दिनदर्शिकेत दुसऱ्या दिवशी नोंद आहे 2 फेब्रुवारीला. कोणाची नोंद? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण देऊन एक वारकरी त्याला मावळा तयार केलं आणि हे स्वराज्य उभं केलं. स्वराज्य उभारणीमध्ये ज्यांचं प्रेरणा मिळाली, ज्यांचं मार्गदर्शन मिळालं, ज्यांचं या ठिकाणी प्रशिक्षण मिळालं, ज्यांनी पूर्ण सिंहाचा वाटा उचलला, असे शिवरायांचे खरे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, प्रेरणास्त्रोत म्हणजे विश्वरत्न विश्वभूषण वारकरी हृदय सम्राट. अरे सातबारावरचे नाही, बांधावरचे नाही, तर अगदी हाडामासाच्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय यांची जयंती 2 फेब्रुवारी 1608 हा त्यांचा तिथीवरून शोधलेला जन्मदिवस. आणि जगातली पहिली तुकाराम महाराजांची जयंती जर कुठे साजरी केली असेल तर ती केली मौजे कुरुंदा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली या गावामध्ये सुरू केली. आज बघता बघता जशी शिवजयंती तशी तुकाराम महाराजांची जयंती साऱ्या जगामध्ये प्रचलित होत चाललेली आहे. आणि म्हणून
इंद्रायणी तिरी धन्य एक गाव, देहूतया नाव महातीर्थ. तीर्थराज देहू पुण्यभूमी पाहू, तीर्थराज देहू पुण्यभूमी पाहू, दर्शन ते घेऊ तुकोबांचे. धन्य ते बोलोबा माता कनकाई, विश्वाची ती आई कृपावंत. गंगाधर मने दिनांचा कैवारी, गंगाधर मने दिनांचा कैवारी, भव दुःख हारी घेता नामा. इंद्रायणी तिरी धन्य एक गाव, देहू तया नाव महातीर्थ. आणि म्हणून तीर्थराज देहू पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो जगद्गुरु तुका सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा तुकया मायबासी. आणि म्हणून पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री नामदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय, शहीद बिरसा मुंडा की जय. असा आम्ही जयघोष त्या ठिकाणी घेत असतो. हा 2 फेब्रुवारीचा दिवस, हा महिना बघा कसा आहे दिनविशेष. यामध्ये 4 फेब्रुवारी हा अत्यंत महत्वाचा दुसरा दिवस, म्हणजे 4 फेब्रुवारी 1670 ला आधी लगीन कोंढाण्याचं, नंतर माझ्या रायबाचं. हे वाक्य कोणाचं आहे? आधी लगीन कोंढाण्याचं, नंतर माझ्या रायबाचं. आधी कोंढाणा किल्ल्याचं लगीन लावूया, नंतर माझ्या मुलाचं म्हणजे रायबाचं लग्न करूया, असं कोण सांगितलं? शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांनी. आणि त्यांचं ते वाक्य खरं ठरलं. काय झालं? कोंढाणा किल्ला जिंकलाच, पण जिंकताना धारातीर्थी पडले कोण? तानाजी मालुसरे. ही बातमी जेव्हा शिवबांना कळते, शिवरायांना कळते, त्यावेळेस राजे म्हणतात, अहो गड आला पण माझा सिंह गेला, माझा तान्हा गेला. अशा तानाजी मालुसरेंचा हा बलिदान दिवस म्हणजे 4 फेब्रुवारी 1670. 5 फेब्रुवारीला माय माऊल्यांनो, आज तुम्ही मोठ्या थाटामाटात ऐटीत या ठिकाणी समोर येऊन बसल्यात. खरं सांगा, पूर्वीच्या काळात महिलांना असं बसायची संधी होती का? होती का? नाही. चूल आणि मूल, एक नाही. बाई म्हणजे पायातली चप्पल, आमची पुरुष मंडळी म्हणायची. काय त्यात ह्याचा दोष नाही ना साहेब? ह्यांचा दोष आहे काय हुनरावजी? नाही ना. त्यात बऱ्याच ग्रंथांमध्ये असं लिहिलेलं आहे की ढोल गवार क्षुद्र पशु नारी, ढोल गवार क्षुद्र पशु नारी, ए है सब ताडन के अधिकारी. ढोल बदडायच्या कामाचा असतो, गवार म्हणजे अनपट, त्याला बडीलं तरी काय अडचण नाही. क्षुद्र, आता मगाशी बोलताना क्षत्रिय उल्लेख आला साहेब. शिवाजी महाराज क्षत्रिय होते, तथागत गौतम बुद्ध म्हणजे शुद्धोधन राजा क्षत्रिय होते. हे क्षेत्रवासी क्षत्रिय होते, पण वर्ण व्यवस्थेमध्ये राजांनाही किंवा आपल्याला क्षत्रिय असं म्हटलं गेलं नाही, गणलं गेलं नाही. जर राजे क्षत्रिय होते असं जर आपलं मत असेल किंवा कोणी लेखकानं लिहिलेलं मत असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणाने पुढाकार का घेतला नाही? हा साधा प्रश्न आहे. याचा अर्थ यांनी यांच्या वर्ण व्यवस्थेमध्ये शिवरायांना नव्हे, तुम्हाला आम्हाला क्षत्रिय या संज्ञेमध्ये घेतलं नव्हतं. कारण ते आपल्या सर्व मूळ भारतीय लोकांना, मराठा, माळी, धनगर, वंजारा, बंजारा, लोहार, सोनार, सुतार, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार गाव, कुसातले गाव, कुसाच्या बाहेरचे जे लोक स्वतः कष्ट करायचे, स्वतःच्या कष्टाचं प्रामाणिकपणानं खाऊ इच्छितात, अशा लोकांना बाहेरून आलेल्या आक्रमक लोकांनी, रानटी अवस्थेतल्या चोरट्या टोळ्यांनी, ज्यांचं या ठिकाणी तुमची आमची कृषी संस्कृती, त्याला पूरक व्यवसाय म्हणून गाई म्हशी सांभाळण्याचा व्यवसाय, गाई म्हशी मारून खाण्याच्या लालचीनं आलेल्या आक्रमक रानटी लोकांनी, या आर्यांनी तुम्हाला आम्हाला इथं क्षुद्र ही संज्ञा दिली. आणि म्हणून त्यांनी तुम्हाला आम्हाला चौरंगावर, जेव्हा आता बघा तुमच्याकडे लग्न लागतात का? लग्न लागतात की नाही? कोणाकोणाचं लागते?
एखादा फोकस असा तिकडे असला पाहिजे म्हणजे आम्हाला पब्लिक दिसली पाहिजे. आता काय होईल, पब्लिकला पाहायचं मला राशी हात करावं लागेल. काय लग्न, एक मुला मुलीचं लग्न लागते, बरोबर आहे, लागते की नाही? दुसरं कोणाचं लागते? तुळशीचं लागते. तिसरं बैलाचं लागते. बरं, बैलाचं लागते की गोऱ्याचं लागते? बैलाचं, म्हणजे कुठलेल्या गोऱ्याला नंतर बैल म्हणतात, त्याचं लग्न लावतात आणि त्याच्या लग्नाला मंगलाष्टक म्हणतात. माणसाचे, ठीक नाही, बैलाचे तर नाहीच. काय अरे, बैल पोळ्याचे मंगलाष्टक बैलांसाठीच्या गौरव उद्गार असले पाहिजेत ना. मग कुठे असं आहे का? कुठं ऐकलं का कधी? नाही. असं जर ऐकायचं असेल, म्हणायचं असेल, कोणी म्हणणार असतील तुमच्या गावातले परिसरातले, तर ते मंगलाष्टक या दिनदर्शिकेत आहे, बैल पोळ्याचं मंगलाष्टक. काय शिवमंगल सावधान सावधान, सन बैलांचा आहे आज पोळा, बळीराजा घरी सोहळा, मखमली चुली रंगवली शिंगे, कपाळी शोभती भासिंगे, सर्जा राजा कैसी सजले धजले, आनंदे मिरवू लागले, हनुमंत माझा आदरे हा पूजिला, पूर्ण पोळी द्या नंदी राजाला, सुरुवात सदा मंगलम शुभमंगल सावधान. आहे ना बैलाचं मंगलाष्टक? काय रे बैलांनो, आहे ना बैलाचं मंगलाष्टक? माफ करा, विनोदाची भाषा असते, नाही तर कोणी लावून घेईल अंगावर, ठीक नाही? हो, महाराज कदवानी ते कार्यक्रम झाल्यावर पाहत मुली असं का आहे ते, असं काही करू नका बापो. बैल पोळ्याचं मंगलाष्टक सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आहे. ही दिनदर्शिका म्हणजे साहित्याचा खजिना आहे, खजिना. माझ्या अनेक अभंगाच्या रचना आहेत, माझ्या गीतांच्या रचना आहेत, माझ्या मंगलाष्टिका आहेत, माझे जेवताना म्हणायचे श्लोकांच्या रचना आहेत, आरत्या आहेत, प्रसाद आहेत, काय मंत्रावल्या आहेत, स्तवन आहेत, सुविचार आहेत. आणि म्हणून सज्जनो, मी हरिभक्त परायण गंगाधर महाराज कुरुंदकर, प्रदेश अध्यक्ष संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद महाराष्ट्र, राष्ट्रीय शिव कीर्तनकार, कृषी कीर्तनकार, संगीत शिवचरित्रकार, संगीत संत महापुरुष कथाकार तथा जगातील पहिला तुकोबांच्या गाथेतील अभंगावर निरूपण करणारा निरूपण करता गाथाचार्य या नात्यानं आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. आपण शिवजयंतीसाठी या ठिकाणी आले आहात. आणि म्हणून माय बापो, हा जो 5वा दिवस सांगत होतो, 5 फेब्रुवारी कशासाठी कोणामुळे बसला? आज आम्ही जो सोन्याचा घास खातो तो घास आणि घेतो तो श्वास कोणामुळं? अरे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळं. जर त्यांनी जन्मलेच नसते तर तुम्हाला आम्हाला ही बंगल्या, लाल दिव्याची गाडी, 5 मजली माडी, बायकोला गोल गोल साडी भेटली असती का? ते गाणं सुद्धा तयार झालं नसतं ना. कोणतं? लाल दिव्याच्या गाडीला 5 मजली माडीला, लाल दिव्याच्या गाडीला 5 मजली माडीला, हाय कोणाचं योगदान? काय राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, सांगा कोणाचं योगदान? लाल दिव्याच्या गाडीला कोणाचं योगदान? अरे ते योगदान आहे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि म्हणून त्यांच्यावरही माझा अभंग आहे, त्या अभंगावरही माझे बऱ्याच ठिकाणी कीर्तन झाले. बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाच्या सांगितलेल्या अनेक ठिकाणी मलाही बोलवलं लोकांनी, काय अडचण नाही. आणि म्हणून त्या एका अभंगात मी म्हटलेलं आहे बाबासाहेबांबद्दल, उद्धरली कोटी कुळे अरबीबा तुझ्या जन्मामुळे, गेले दुःख दैन्य पार, सुखी झाला हा संसार, आली श्रमाला प्रतिष्ठा, मातृभूमी प्रतिनिष्ठा, आठवा चित्ती भीमराज्य. भीमराज्य म्हणजे लोकशाही राज्य.
आठवा चित्ती भीमराज आणि मने गंगाधर आज. ह्या अभंगावरती माझे कीर्तन झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच महिलांचे हक्क आणि अधिकार संरक्षित करण्यासाठी हिंदू कोड बिल आणलं. माहितीये माझ्या मायमावल्यांना? ऐका, माहित प्रामाणिकपणाने इमानदारीने हात वर करायचा माहित असेल कोणाला तर. हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी आणलं. कधी आणलं सांगता येईल का? इसवी सन 1951 ला. मला थोडं जवळून दिसत नाही सध्या, वयानुसार दृष्टी थोडा असं पाहावं लागते दूर, है की नाही. 1951 ला हिंदू कोड बिल आणलं आणि म्हणून महिलांना, मुलींना आई वडिलांच्या संपत्तीतला हिस्सा मिळावा भावाबरोबरीनं त्यामध्ये पहिली नमूद केली त्यांनी. आणि म्हणून माझ्या मायमावल्या कुठेतरी थोड्या सुरक्षित बनल्या. सासरचा छळ जास्त झाला तरी माहेरच्या लोकांना माझ्या या ताईला माईला टाळता येत नाही, बरोबरीचा हिस्सा मिळू शकतो. नसता लहानपणी बालपणी मुलगी काय परक्याचं धन, है की नाही. परक्याचं धन म्हणून कधी मुलाला जास्त खाऊ, मुलीला कमी. परक्याचं धन म्हणून शिक्षणामध्ये समजा मुलगी आणि मुलगा दोघंही पास झालेत चांगले, 12वी किंवा पूर्ण याच्यामध्ये त्या परीक्षेमध्ये पास झाले. कुठल्या परीक्षा असतात? बोर्डाच्या नाही, आता नेटमध्ये, है की नाही. त्यामध्ये पास झाल्या, दोघांना मार्क सारखे पडलेत, पण फीस भरायची आता. आणि एकच जणाची फीस भरता येऊ शकते. आई वडील कोणाची फीस भरतील? मुलाची की मुलीची? मुलाची भरतील, कारण हा टोनग्या पुढे चालून जोडे माराय कामी येते ना. हो, बरेच तसे झाले. तर तुमच्या इकडे नसतील ते भाग सोडा, आमच्या इकडे लई पाहतो आम्ही. हो, मुलीची नाही, परक्याचं धन आहे ना, परक्याचं धन. आणि मग परक्याचं धन म्हणून तिचं एकदा लग्न लावून दिलं म्हणजे जिम्मेदारी संपली. तिच्या घरी गेल्यावर तिच्या पतीकडून किंवा सासू सासऱ्याकडून छळ होऊ लागला. पती नवरा येऊन कधी एखाद्या दिवस मारहाण करू लागला तर सासू सासरे काय म्हणतात, बापा तुला वागवायची नसेल तर वागू नको, मात्र ज्याची होती त्याच्या घरी नेऊन सोडून आणा. आता ही कोणाची? ही माझी ताई माई कोणाची? कधी विचार केला तुम्ही? लग्न लागताना नवरदेवाला चौरंगावर उभं करतात ना, चौरंगावर. चौरंगावर म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र, म्हणजे तुम्हाला आम्हाला क्षुद्र म्हणून तरी चौरंगावर उभं करतात. पण माझ्या माय मावल्यांना चौरंगावर नसतात कधीच, पाटावर किंवा जमिनीवर उभं करतात. उभं राहा म्हणतात नवरीला. तुम्हाला म्हणजे क्षुद्र, चौथा वर्ण क्षुद्र, त्यानंतर 5वा वर्ण अतिक्षुद्र, आणि त्याच्या पुढे महिलांचा दर्जा 6व्या वर्णात नेऊन घातलाय. कुठंच ठेवलं नाही तुम्हाला. आणि म्हणून लग्न होत असताना नवरदेवाला किंवा मुलाला वर हा शब्द लावतात. म्हणजे या टोनग्यानं किती चुका केल्या, गुन्हा केला, काही केलं तरी गड्याला 17 वाटा बोकड्या असतात, म्हणून वर. आणि मुलींनी काही जरी केलं तर जमत नसतंय. हा, मायबापाचं नाक जाते, आई वडिलाचं, सोयऱ्या धैर्याचं नाक जाते, काही चुकायचं नाही, कुठलीच चूक करायची नाही. आणि जर काही केली तर तिचे हक्क अधिकार सगळे आपण काय करू, वधून टाकू. तिला काही चान्सच नाही, म्हणून तिचं नाव पडले जात वधूची सौगात. वधू तुम्हाला म्हणून म्हणतात वधू. वध म्हणजे ज्यांचा अपराध असतो, अपराध, त्या अपराध असणाऱ्या अपराधाला दिलेली शिक्षा किंवा त्याची शिक्षेतून केलेली हत्या, त्या हत्येला अपराध असल्यामुळे हत्या केली म्हणून त्याला वध म्हणतात. वध, हत्या म्हणजे गुन्हा नसताना निरपराध माणसाचा जर कोण खून केला त्याला हत्या म्हणतात. पण त्याचा गुन्हा आहे म्हणून त्याला शिक्षा दिली देहदंडाची, म्हणून त्याचा वध केला. प्रभू रामचंद्रानं शंभुकाचा वध केला. बरोबर आहे, केला ना. हिरण्यकश्यपूचा वध कोण केला? वध म्हणतात. वध शब्द पहा, ही संस्कृती, शब्दाची रचना, शब्दाच्या उत्पत्त्या फार महत्वाच्या असतात. असो, जास्त व्याकरणात गेलो तर माझा मुख्य विषय बाजूला राहील. महाराज, मला हे सांगायचंय की हिंदू कोड बिल ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी मंजूर केलं तो दिवस म्हणजे 5 फेब्रुवारी 1951. 6 तारखेला सयाजी महाराज गायकवाडांचा स्मृती दिन आहे मुंबईच्या ठिकाणी. आता सयाजी महाराज गायकवाड तर मला वाटते किती लोकांना माहित असतील. अरे सयाजी महाराज गायकवाड माहित आहेत का? काय म्हणता राव तुम्ही? आम्हाला शाहू महाराज माहित नाहीत अजून, सयाजी महाराज कधी माहित होतील? एक गुराख्याचं पोरग, गुरवळणारं पोरग, गादीवर बसवलं, त्याला राजा केला आणि उत्कृष्ट राजा, उत्कृष्ट व्यवस्थापन, बडोदा संस्थानचे संस्थानिक, भारतातलं सगळ्यात मोठं संस्थान म्हणजे सयाजी महाराज गायकवाड हे बडोद्याचे संस्थानिक होते. त्यांचा स्मृती दिन आहे 6 फेब्रुवारीला. त्यानंतर 8 फेब्रुवारी
1665 भारतातली पहिली नेव्ही म्हणजे काय, सागरी सैन्य, काय ही सागरी फौज तयार केली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. याच महिन्यात 9 फेब्रुवारीला छत्रपती राजाराम महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. याच महिन्यात सज्जनो 15 तारखेला जानजो छानजो पचचो मांजो न छोड दो, हे वाक्य कोणाचे? संत सेवालाल महाराजांचं. सेवालाल महाराजांची जयंती 15 फेब्रुवारीला याच महिन्यात झाली. आणि याच महिन्यात विद्येची खरी देवता कोण आहे? विद्येची खरी देवता. समोरून मला उत्तर अपेक्षित आहे, नाही तर पटलं तेवढं घेऊन जा माझा मोबाईल घेऊन. कोण आहे? सावित्रीबाई फुले. लाजून म्हणायला लागल्यात, जरा असं गाजून वाजून म्हणा ना. अहो ज्या सावित्रीबाई फुले ना, काय सांगावं महाराज, तिनं कमाल केली. तिनं जर कमाल केली नसती ना तर तुम्ही इथं बसल्याच नसत्या ना. मी एका अभंगात सावित्रीबाई फुले जयंतीच्या वेळेस अभंगात म्हटलेलं आहे, काय, सावित्रीने केली कैसी कमाल, सावित्रीने केली कैसी कमाल, उडविली धमाल, उडविली धमाल, जगा माझी, साहोनिया दुःख शिकविल्या मुली, साहोनिया दुःख शिकविल्या मुली, पेटविल्या चुली अनाथांच्या, विद्येची देवता खरी क्रांती ज्योती, निरसिली भ्रांती अज्ञानाची, गंगाधर म्हणे माऊली महान, आम्हा स्वाभिमान बहुजना, विठोबर खुमाई. टाळ्यात वाजी जा. विठ्ठल कीर्तनामध्ये म्हणावं लागते, मग तो टाळ्या वाजतात, ठीक नाही. असो, ह्या सावित्रीबाई फुलेंनी एवढी कमाल केली. अंगावरती शेणमाती चिखल सडके अंडे नासके टमाट्याचा मार सहन केला, पण त्यांनी भारतातील पहिली मुलींसाठी शाळा काढली भिडेवाड्यामध्ये, पुण्यामध्ये. कधी काढली हो? 1900 की 1848 मध्ये काढली. आणि म्हणून माझ्या मायमौल्यानं तुम्ही शिकू शकल्या. परिणाम काय झाला? या भारताची पहिली प्रधानमंत्री कोण झालं? तुम्ही मावल्या नाही, तुम्ही टोन घ्या. पहिली प्रधानमंत्री कोण झालं? इंदिरा गांधी प्रधानमंत्री होऊ शकली महिला. पहिली राष्ट्रपती झाली कोण? प्रतिभाताई पाटील. अवकाशामध्ये चांद्रयान मोहिमेवरती गेल्या कोण? कल्पना चावला. सुनीता विल्यम्स गेल्या ना. भारताची परराष्ट्र मंत्री झाल्या पहिली महिला. सुषमा स्वराज झाल्या ना. कोणामुळं? सावित्रीबाई फुलेमुळं. आणि सावित्रीबाई फुलेंना घडवण्याचं शिकवण्याचं काम केलं त्यांच्या पतिराजांनी, म्हणजे कोणी? महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ही जी क्रांती केली, ही क्रांती करताना अनेक समाज कंटकांचा विरोध झाला, प्रचंड विरोध. अगदी जीव घेणे प्रसंग त्यांच्यावरती आले. आणि त्या प्रसंगातून रक्षण करण्याचं काम केलं ते म्हणजे वस्ताद लहुजी साळवे यांनी केलं ना. वस्ताद लहुजी साळवे त्यांचा स्मृती दिन आहे 17 फेब्रुवारी याच महिन्यातला. 18 फेब्रुवारीला काय होतं माहितीये? ऐसा चाहो राजमय जहां मिले सबन को अन्न, छोटे बडे सम बसे रविदास रहे प्रसन्न. संत रविदासांची जयंती. आणि 19 तारखेला तर सगळ्यांना माहिती काय होतं ते. काय होतं 19 तारखेला? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. अरे आज आम्ही एवढं स्वाभिमानाने इथं बसलो. ही लोकशाही, लोकशाहीचा पाया, हे संविधान भारताचं त्या बाबासाहेबांनी लिहिलं. बाबासाहेबांची प्रेरणा होती ते महात्मा ज्योतिराव फुले. आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांची जी प्रेरणा होती ती होती छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजांची आज जयंती म्हणजे 19 फेब्रुवारीला होती. सज्जनाव. आणि म्हणून जर शिवराय नसते तर तुम्हाला आम्हाला दाड्या राखावं लागल्या असत्या आणि असं मुजरे किंवा हुजरे घालायचं काम पडलं असतं. म्हणून मी एका अभंगात म्हटलेलं आहे, धन्य धन्य छत्रपती केली जगामध्ये कीर्ती,
धन्य धन्य छत्रपती केली जगामध्ये कीर्ती स्वराज्य हे उभारिले प्रजा जनासी जनासी जना सुखी केले प्रजा जनासी जनासी जना सुखी केले हाती घेऊन तलवार रणी लढला तो महावीर दुष्ट जना निर्गाळिले माय माऊल्या रक्षिले तया करू नमस्कार म्हणे आज गंगाधर तया करू नमस्कार म्हणे आज गंगाधर स्वराज्य हे उभारिले प्रजा जनासी जनासी जना सुखी केले छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रमाता जिजाऊ माता की जय जय जिजाऊ जय शिवाजी. वा धन्यवाद. शिवरायांची शिवजयंती काय ही 19 फेब्रुवारी 1630 आणि 20 तारखेला अत्यंत महत्वाचा पुण्याचा दिवस होता सज्जनो. काय होतं माहित आहे? दिल्लीचं तख्त सोडून आलेला औरंगजेब बादशाह या भारतामध्ये एक तर मराठे राहतील. मराठे म्हणजे जातीवाचक शब्द नाही, गुणवाचक. महाराष्ट्रीयन लोकांची सत्ता निर्माण केलेलं स्वराज्य त्यांना मराठ्यांचं राज्य म्हणायचे. या भारतामध्ये एकतर मराठे राहतील किंवा आम्ही मोगल राहूत या ईर्ष्येपोटी दिल्लीचं तख्त सोडून आला औरंगजेब बादशाह. पण शिवरायांना त्यांनी संपवलं. त्यांनी म्हणजे शिवराय अगोदरच संपल्या गेले आणि शिवरायांना परकीयांनी संपवलं नाही, काही स्वकीयांनी संपवलं. त्यात मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, रावजी सोमनाथ या तमाम कोबरा जातीचे जे विषारी नाग असतात ना, तसे हे सोबत राहून वार करणारे, एक वेळ साप दिसला तर उशिरा मारा पण हा दिसला तर याला आधी मारा असं सांगणारे काय शिवरायांना संपवण्याचं काम हनुमान जयंतीच्या दिवशी 3 एप्रिल 1680 ला केलं. हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या दिवशी गडावरती काम केलं, तो विषय वेगळा आहे. पण नंतर संभाजीराजांना कैद केलं, संभाजीराजांना संपवण्याचं काम केलं. तदनंतर पेटलेले हे मराठे, जागे झालेले मराठे यांनी सळोगी पळो करून सोडलं आणि या दिल्लीचं तख्त सोडून आलेला औरंगजेब एक तर मराठे राहतील किंवा आम्ही मोगल राहूत या ईर्षेपोटी जो आला त्याला परत दिल्लीच्या सिंहासनावर जाऊन विराजमान होता आलं नाही. धास्ती खाली या मराठा सैनिकांची, या सैन्याची, यांच्या तलवारीची धास्ती खाऊन हा औरंगजेब याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वतःला काढून घेतोय. ती जागा म्हणजे खुलताबाद आणि तो दिवस म्हणजे 20 फेब्रुवारी 1707 म्हणजेच औरंगजेबाची पुण्यतिथी म्हणजे 20 फेब्रुवारी. तुम्ही म्हणाल महाराज पुण्यतिथी कस काय? पुण्यच म्हणावं लागेल ना. ते संपला म्हणजे आपल्यासाठी आनंद झाला. पुण्य केल्यावर आनंद होते की दुःख होतंय? दुःख होते की आनंद? पुण्य केल्यावर आनंद होतोय. मग पाप जर झालं तर दुःख होऊ शकतं. म्हणून कोणाचं स्मृतिदिन असेल त्याला स्मृतिदिन म्हणा, पण त्याला पुण्यतिथी कृपया हात जोडून सांगतो तुम्हाला म्हणू नका. आपल्याला लय नाद आहे संतांची पुण्यतिथी साजरी करायचा. आमच्या आजोबाची पुण्यतिथी म्हणजे तुला आनंद झाला होय? आजीची पुण्यतिथी आनंद झाला तुला? अरे दुःख झालं त्या दिवशी. स्मृतिदिन आहे, आठवणीचा दिवस आहे तो. शब्दाचा छल कसा असतो बघून घ्या. म्हणून मी म्हणतो 20 फेब्रुवारी 1707 म्हणजे औरंगजेबाची पुण्यतिथी ही 20 तारखेला होती. याच महिन्यात सज्जनो एक महत्वाची घटना म्हणजे ज्यांनी आम्हाला भजन सांगितलं. कोणतं? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला सांभाळ तुझी लेकरे देवा पुण्य समजती पापाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हे भजन कोणाचं होतं? येड लागलं या लोकाला पुण्य समजती पापाला. भजन कोणाचं होतं भाऊ? गाडगे बाबांचं. अरे राष्ट्रसंत कर्मयोगी गाडगे बाबांची जयंती म्हणजे 23 फेब्रुवारी 1800 किती? 23 फेब्रुवारी 1876 ही गाडगे बाबांची जयंती. आणि याच महिन्यात 24 तारखेला रायगडावरती कोण जन्मले? शिवरायांना पुत्र जन्मले, राजाराम महाराज. हो, राणीच्या महालामध्ये राजाराम महाराजांचा जन्म झाला, पुत्र झाला राजांना. आनंद वाटला सर्वांना. एक सेविका धावत जाते राजांकडे आणि काय म्हणते? राज राज राजा तुम्हाला पुत्र झाला. राजे म्हणजे अरे वा छान, चांगली गोष्ट आहे. पण राजे म्हणतात पण काय? राज पण तो पालथा जन्मला. राजांनी पाहिलं
मिश्किलपणे राजे हसलेत. अरे काय म्हणतात, अरे वा, खूपच छान गोष्ट आहे. जर माझा पुत्र पालथा जन्माला असेल तर नक्कीच तो मोगलशाही, आदिलशाही, निजामाची निजामशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही, असा माझ्या राजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन होता सज्जनो. आणि म्हणून त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगलेले छत्रपती शिवाजी महाराज त्या शिवरायांबद्दल काय लोक म्हणतात, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतय, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. राजांबद्दल असं म्हणतात ते उगच नाही, गड किल्ल्यांच्या दगडावर का गाजतय तर माझा राजा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा राजा होता, माझा राजा जाणता राजा होता, माझा राजा शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी स्वराज्य निर्माण करणारा जगातला पहिला जाणता राजा होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर आपोआप आपल्या मनातून, आपल्या हृदयातून एकच आवाज निघतो, तो म्हणजे जयघोष असतो. हा जयघोष उगाच निघत नाही. त्या शिवरायांचा हा वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून राष्ट्रीय विज्ञान दिन जो आहे तो आजचा 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. काय राष्ट्रीय विज्ञान दिन. आणि म्हणून माझा राजा, माझा म्हणजे सगळ्यांचा, माझा म्हणजे माझा नाही, हो सगळ्यांचा, माझा फक्त आपुलकीनं वापरलेला शब्द आहे. या माझ्या राजाला रयतेचं राज्य उभं करताना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यात प्रामुख्यानं होते ते जगद्गुरु तुकोबाराय, सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण देणारे तुकोबाराय. तुकाराम महाराजांनी राजांना सांगितलं, शोभा हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे मासाहेब जिजाऊंची इच्छा. श्री म्हणजे, श्री हा शब्द महिलांसाठी वापरलेला आहे. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे जिजाऊ मासाहेबांची इच्छा. श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे आद्यगण माता, श्री म्हणजेच आई, आणि श्री म्हणजेच जिजाऊंची इच्छा, म्हणजे सर्वांची इच्छा. का व्हावं राज्य, कशासाठी व्हावं राज्य, राज्य होण्यासाठी सुद्धा कारण महत्वाचं आहे ना. या देशामध्ये, या भारतामध्ये तुम्ही आम्ही शेती करणारे, कष्ट करणारे सर्व तमाम बहुजन, शेती करताना शेतकऱ्यांच्या धान्याची लूट चालू होती, महिलांच्या आबरूचे धिंडोडे या ठिकाणी काढले जायचे, दिवसा ढवळ्या माझ्या माय मावल्यांच्या इब्रतीला हात घालण्याचं काम चालू होतं. त्यांनी सांगितलं आताच मग रांझ्याच्या पाटलाचं उदाहरण, काय मकर संक्रांतीच्या सणाच्या वेळेस झालेलं ते उदाहरण आहे. रांझ्याच्या पाटलाला चौरंग नाही केला महाराज, रांझ्याच्या पाटलाचे हात आणि पाय तोडले, चौरंग केला, त्याच्या पुढची शिक्षा दिली, ते म्हणजे रांझ्याच्या पाटलाचं लिंग छाटलं आणि मरेपर्यंत आकंठ त्याला अंधाऱ्या कोठडीत डांबून टाकण्याची पहिली सजा दिली. आणि महिलांवरचे अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी राजांनी सांगितलं, जो कोणी पुरुष किंवा जो कोणी नराधाम माझ्या माय माऊलीकडे वाकडी नजर जरी करून पाहिल तर त्याचे हे हाल केले जातील, असं फरमान, त्याला दिलेली शिक्षा स्वराज्यातल्या चौकात लावली. आणि सगळ्याला सजग करणारा हा जगातला पहिला जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून त्यांची जयंती साजरी करतो. डोळ्यासमोर आदर्श आहे. आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आदर्श, शिवरायांनी दिलेल्या शिक्षेचा आदर्श, अरे तुम्ही आम्ही काय घेतला, कोपर्डीच्या चिमुरडीवरती अत्याचार झाला, बलात्कार झाला, तिची हत्या झाली, मिळाली का सजा त्यांना, अजून मिळाली का सजा, नाही ना. पण याच महाराष्ट्राच्या सीमेलगतचं राज्य म्हणजे कोणतं, तेलंगणा, आंध्र प्रदेश, हैदराबाद. हैदराबादला एका डॉक्टर रेड्डीवरती अत्याचार झाला, व्हेटरनरी डॉक्टरवर झाला ना गुरुजी, तिला जाळून मारण्यात आलं. किती तासाच्या आत त्यांना एन्काउंटर करून मारलं, 48 तासाच्या आत. 48 तासाच्या आत तिच्यावरती अन्याय अत्याचार करणाऱ्या आरोपींना एन्काउंटर करून संपून खरी शिक्षा दिली. आणि खरा शिवरायांच्या विचाराचा वसा आणि वारसा जोपासण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या हैदराबादच्या पोलिसांनी केलं, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि नुसतं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून उपयोग नाही. तुकाराम महाराज सांगतात, नका दंत कथा सांगू येथे कोणी, कोरडे ते मानी बोल कोण, अनुभव येथे पाहिजे साचार, न चालती चार आम्हा पुढे. काय तुम्ही नाटकच करू नका म्हणले शिवाजी महाराजाचं नाव घ्यायचं, काय अनुभव येथे पाहिजे साचार, न चालती चार आम्हा पुढे. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळ आली. तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे,
येरा गबाळ्याचे काम नव्हे. फक्त शिवजयंती साजरी करून उपयोग नाही. शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजे. त्यावेळेस खरी शिवजयंती आपल्या गावात साजरी केल्याचा आनंद होईल, तोपर्यंत नाही. प्रामाणिकपणे सांगा, आपल्या गावामध्ये खरंच गाव हागणदारी मुक्त आहे का? भरपूर युक्त आहे का शेळके साहेब? मायमावल्यानं तुम्ही एक आयडिया करा. तुम्हाला मी माझं उदाहरण सांगतो, लोकांचं सांगण्यापेक्षा कशाला. आमच्या मंडळीनं काय केलं, भाऊ मी स्विफ्ट गाडी घेतली फिरायला, पण तरी शौचालय बांधलंच नव्हतं. मी खरं बोलणारा माणूस आहे, इमानदारीनं सांगायला. धकायले म्हणलं सगळे तांब्यावर जाऊ द्या ना, काय अडचण आहे, मोकळ्या हवेत आपण लांब पायाला व्यायाम होते. कोणी म्हणलं ना महाराज कस काय, नाही पाय मोकळे होतात. अरे बदमासा, 12,000 अनुदान उचलून खाल्लं नाही, गाडीचा हप्ता भरण्यामध्ये मी उचललं, गाडीचा हप्ता भरून टाकला मारा. गाडी करता नगदी पैशांनी थोडीच घेतली, हप्त्यावर घेतलेली गाडी. हो, आणि मग काय झालं की ते गावामध्ये आपल्या नमस्कार पथक आलं ना. हो, काही नाही म्हणायचे, फक्त नमस्कार घालायचे तांब्या दिसला की. मग म्हणलं आता काय आपलं खरं नाही. मग तितक्यात काय झालं, दिपोळीचा सण आहे आलता. आमच्या मंडळीनं एवढा आग्रह धरला, म्हणजे जरा तरी आता जीवाला लाज वाटू द्या, म्हणजे काही करा पण संडास बांधा. मी ऐकायला तयार नाही. तिनं दिपोळीला माहेराला गेली आणि मग 2-4 दिवसाला मी वाट पाहिलो तिची येण्याची. फोन केला, म्हणलं कधी यायले? म्हणले येणार नाही. का नाही म्हणले, संडास बांधल्याशिवाय येणारच नाही म्हणले. नमस्कार पथकानं तुम्हाला नमस्कार किद्दा घातला, तुम्हाला त्याची काही लाज वाटणार नाही, पण आम्हाला जराशी आहे ती आम्हाला वाटू द्या म्हणजे जराशी. आता असं म्हणल्यावर काय करावं सर, खरं सांगतो, इकडून तिकडून पैसे केले आणि संडास बांधून घेतला. आणि बांधल्यावर म्हणलं आता बांधला या, नाही म्हणजे सेल्फी काढून दाखवा. हातात बकेट बनेलीवर टॉवेल लावून सेल्फी काढली, मग दाखवलं, मग आली. आता बघा, आमच्या मंडळीनं जेवढा आग्रह धरला तेवढा जर तुम्ही खरंच धरला, संडास होईल की नाही तयार? काय ग्रामपंचायत जाम आपले सहर्ष स्वागत करीत आहे. कशाला आपण आलात, आपण आपले अत्यंत आभारी. नका नाही काय, आमच्या मंडळीनं आग्रह धरला म्हणून ते संडास झाला. त्याच्यावरती एका गीताच्या एका ओळीत मी असं म्हटलेलं आहे, माझ्या लाडक्या राणीनं गोष्ट सांगितली मजला, माझ्या लाडक्या राणीनं गोष्ट सांगितली मजला, धनी संडास बांधा आधी नाहीतर जाते मी माहेरला, धनी संडास बांधा आधी नाहीतर जाते मी माहेरला. तिनं म्हटली तुमच्या घरी टीव्ही कूलर फ्रीज आहे भारी, पण डब्बा घेऊन जाते मी रोज उघड्यावरी, काय करू या श्रीमंतीला नाही संडास बांधीला, काय करू या श्रीमंतीला नाही संडास बांधीला, धनी संडास बांधा आधी नाहीतर जाते मी माहेरला. आता पुढचं अख्खं गीत येत नाही. सज्जनो, तुम्ही जर एवढं काम केलं ना, इमानदारीनं सांगतो, पुढची शिवजयंती येईपर्यंत नाही जर येणं संडास बांधले तर आपलं नावच बदलून टाका. तुम्ही करणार का तुम्ही? असं फिक्स करून टाका. आजच्या शिवजयंती पासून एवढा जरी धडा तुम्ही घेतला ना, तर खरं पुढे दामोलराव दत्तरावजी, शिवजयंतीचं तुमच्या सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढे स्टेजवर बसलेत ना तुम्ही, ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच, आजी माजी सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, काय नोंद बाय नोंद बसलेत ना, खऱ्या अर्थानं छाती फुगून तुम्हाला सांगता येईल की होय, मी जांब या ग्राम स्वच्छता अभियानामध्ये नंबर आलेल्या किंवा हागणदारी मुक्त गावचा सरपंच आहे, मी सदस्य आहे. तेव्हाच अभिमानानं तुम्ही लोकांना सांगा, तोपर्यंत सांगू नका. विठाल बरोबर आहे. चुकत असेल तर आहे की नाही, पटलं तेवढं घेऊन जा, काय काय लागते ते घेऊन जा तुम्ही, आहे की नाही. असो म्हणून तुम्ही ही शिवजयंती साजरी करताना काय आदर्श घ्यावा? अरे माझ्या राजांनी रायगडावरती किल्ल्याचं बांधकाम केलं, रायगडचं बांधकाम केलं. रायगड किल्ल्यावरती सरदारांना, महाराजांना, सर्वांनाच संडासची सुविधा त्या काळात दगडी बांधकाम केले. त्या काळात जाऊन बघा किल्ले रायगड कसा आहे. आदर्श काय घ्यावा राजांच्या जीवनातला? छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या खोऱ्यातील लाख मोलाचा एक एक मावळा संघटित करून हर हर महादेवची घोषणा दिली आणि अमावस्येच्या मध्यरात्री पहिला हल्ला चढविला, आदिलशहाच्या ताब्यातला प्रचंडगड हा किल्ला जिंकला, स्वराज्याचं तोरण बांधलं, म्हणून प्रचंडगडाचं नाव तोरणागड पडलं. आणि तेव्हापासून त्याचा आनंदोत्सव म्हणून तुम्ही आम्ही आजही पोळ्याच्या दिवशी घराला आंब्याच्या पानाचं तोरण बांधून स्वराज्य स्थापनेचा आनंद साजरा करतो. ती आठवण आहे, ती आठवण. आणि म्हणून ती आठवण
मी एका गीतामध्ये शब्दांकित केलेली आहे. मी म्हटलेलं आहे, अरे जिजाऊच्या सुता तुला तुकोबांचं वरदान, अरे जिजाऊच्या सुता तुला तुकोबांचं वरदान, एक मुखाने गाऊ गाऊ शिवबांचं गुणगान, एक मुखाने गाऊ गाऊ शिवबांचं गुणगान. हे जिजाऊच्या सुता तुला तुकोबांचं वरदान आहे आणि म्हणून एक मुखानं गाऊ गाऊ शिवबांचं गुणगान. गुणगान का गायचं आम्ही? रयतेच्या सुखासाठी बेत केला पक्का, आणि धरीला रे तूने स्वराज्याचा हे का. कार्यसिद्धीसाठी राजांनी कार्यसिद्धीसाठी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बोलावलं, संघटित केलं महाराज. तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, बाजी पासलकर, हिरोजी फर्जत, मदारी मेहतर, शिवाजी काशीद, जिवाजी महाले, अरे किती म्हणून बहिर्जी नाईक, किती जाती धर्माचे ज्यांना स्पृश्य अस्पृश्य समजलं जायचं, या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना संघटित करून स्वराज्य स्थापनेसाठी सर्वांना कामी आणलं. रयतेच्या सुखासाठी बेत केला पक्का, अंधरीला रे तूने स्वराज्याचा हे का. कार्यसिद्धीसाठी हो कार्यसिद्धीसाठी जमविले बहुजन, आणि एक मुखाने गाऊ गाऊ शिवबांचं गुणगान. माझ्या राजांना या मावळ्यांना संघटित केलं. काळ वेळ पाहिली नाही महाराज, शकून अपशकून पाहिला नाही. नाहीतर तुम्ही आम्ही पाहणं, अमावस्येच्या दिवशी कोणी सुतार असेल तर त्या इग्नाला तशीच बसत नाही. नाही म्हणजे आज अमावस्या, दाढी कटिंग करायला जा नाव्याकडं. आपल्या माणसं ते तयार असते, कारण त्याला रोजगार हमी पाहिजे असते, बिचाराला त्याचा धंदा वाढावा म्हणून. पण आपली माणसं नाही नाही आज अमावस्या, जमत नाही. पण माझ्या राजानं अरे अमावस्येच्या मध्यरात्री केला सिंहल्ला, आणि धाडसाने जिंकिले प्रचंड गडाला. स्वराज्याचे कैसे तुम्ही बांधिले तोरण, एक मुखाने गाऊ गाऊ शिवबांचे गुणगान. राजांनी शकून अपशकून का नाही पाहिला? कारण राजांना माहित होतं या जगात भूत नावाचा प्राणीच कुठं भेटत नसतो. असतो का? नसतो. आता बऱ्याच लोकांना वाटत असेल महाराज हा विषय संवेदनशील आहे. खरं सांगतो, आता मी एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कोणी शाकाहारी असेल, कोणी मांसाहारी असेल, असू द्या, ज्याचा त्याचा आहार ज्याला आवडतो तो ती करतो, बर का. माय माऊल्यांनो, ज्या दिवशी तुम्हाला घरी सांगतात आज काय करा, भाकरी बांधून द्या, भाकरी कांदे, हे की नाही, आम्ही मळ्यातच जेवणार आहोत, भाजीची गरज नाही, त्या अर्थी तुम्हाला काय समजतंय, आज मळ्यात आहे ना, हाय असं समजतंय. आता ती त्यांचा गोष्ट असती. मग कोंबडा असेल, बकरा असेल, डुकर असेल, हलगट असेल, लावरू पाखरू जे काय असेल ते असेल, ससा असेल, आता तुमच्या भागात जे जे उपलब्ध होते त्या त्या हिशोबाने, बरोबर आहे. आता मला सांगा, या पठ्ठ्यानं काय केलं, ते कोंबडं बकरं खाऊन समजा आले घरी, रात्री येऊन आपले झोपले मस्त. असं कधी झालं का एखाद्या तुमच्या घरी, अरे बापुरे, अरे मरतो रे, वाजवा बापा, गडबडा लोळून घ्यायले तर, आणि तुम्ही उठल्यात, अहो काय झालं, अहो काय झालं, उंदाड्याच मारायले मुले, इकून पोटात फटफट करायले मुले माझ्या. असं को ऐकलं का? बकरं उंदाड्या मारायले, कोंबडं फडफड करायले, कवा पाहिलं का, ऐकलं का? कवाच नाही ना. अरे मग ज्याचा जीव घेऊन तुम्ही खाल्लं ते तुम्हाला काहीच करायला तयार नाही. ज्याचा तुमचा काही संबंधच नाही, त्याचा तुमचा काय संबंध आहे? भीती नाही, ही भीती आम्ही लोकांनी तयार केली, कारण तुम्हाला अंकित ठेवण्यासाठी. आमच्या फुकट पाया पडता का तुम्ही फुकट पैसे देसाल का? द्या म्हणल्यावर तुम्हाला तुम्ही आमच्या पाया पडून आम्हाला पैसे दिले पाहिजेत, म्हणून तुम्हाला आम्ही भीती निर्माण केली. आणि भीती वाटली, तुम्ही बिमार पडले की दवाखाना, म्हणून देवाचे मंदिर आम्ही निर्माण केलेत महाराज. हे सांगू नये मी तुम्हाला, कारण आमची रोजगार हमी योजना बंद पडेल ना त्याच्यामुळं. पण तुम्ही जवळ येडे हातावर आमचा फायदा आहे. अज्ञान तुमचं काय, आमचा फायदा आहे ना. हो, या अज्ञानातून जागृत करण्याचं काम ज्या ज्या संत महापुरुषांनी केलं, त्यांना समाजानं जिवंतपणे दगड धोंडेच मारले, शिव्याच घातल्या, आणि मेल्यावर त्याच्या फोटो लावले, ते हे महापुरुष. हेच ते महापुरुष. जिवंतपणे त्यांना बरेचसे लोक चांगले म्हणले नाही, पण मेल्यावर मात्र त्यांचं गुणगान गायल्याशिवाय राहिले नाही. तर ही या महाराष्ट्राची नाही, या भारताची खंत आहे. जिवंतपणे इथं किंमत नसते माणसाला. देव दगडात शोधतात लोक, पण माणसात कधी शोधत नाहीत. हो, पण तिला ज्याला भूक लागली त्याला वाढत नाही, त्याला उठ आताच नाही, तू जरा पलीकडे बस. आणि ज्याला भूकच नाही, ज्याला शुगर आहे, ज्याला ढेरी वाढायला लागली, त्याला फॅट वाढायला लागली, त्याला म्हणतात भाऊ 2 तरी घास खावाच लागतात. अरे मरल ना ते 2 घास खाल्यावर पुन्हा, आहे की नाही? बरं पद्धत
पंक्ती मध्ये लय अंगठ्या घालून फिरणार लोक ह्याला वाढ, बुंदी वाढ, वरण वाढ, भात वाढ, नाही नाही घ्या अजून घ्या. अरे तुझ्या बापाच्या घरचे काय ते, त्याला लागेल तेवढं खायला तू काऊन एवढा आग्रह करायला? हा हो, ही पद्धत आहे महाराज. आणि म्हणून गाडगे बाबाजी भजनात म्हणायचं ना, येड लागलं या लोकाला, पुण्य समजती पापाला. उपाशी आहे त्याला उपाशी ठेवून मारायचं, आणि त्याला शुगर फॅट जास्त वाढे त्याला जास्त जेव घालून मारायचं. म्हणून येड लागलं या लोकाला आणि पुण्य समजती पापाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गाडगे बाबा म्हणून भजन म्हणायचे. सांभाळ तुझी लेकरे देवान पुण्य समजती पापाला. हे पापन पुण्य काय पा ह्या भानगडी अशा येतात. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, किंवा जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले. साधू तोची ओळखावा देव तेथेची जाणावा. तुकाराम महाराज सांगतात काय नामस्मरणाचं महत्व सांगितलं संतांनी आम्हाला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरतेचं राज्य उभं केलं. काय अमावस्येच्या मध्यरात्री केला सिंहल्ला, आणि धाडसाने जिंकिले प्रचंड गडाला. स्वराज्याचे कैसे तुम्ही बांधिले तोरणा, एकमुखाने गाऊ गाऊ शिवबांचं गुणगान. राजांनी शकून अपशकून कधीच पाहिला नाही. आता शकून अपशकुनावर बोलायला गेलं तर अख्खा विषय तिकडे जाईल महाराज. सहदेव भाडवी पुस्तक कोण वाचलं का? सहदेव भाडवी ज्योतिषशास्त्रावर आधारित असलेलं पहिलं पुस्तक मला लय वाचायचा नाद होता. त्याच्यातले भलते शकून अपशकुन, वली म्हणजे त्या पारवी घुमल्यावर काय होते, घुबड घुमल्यावर काय असते, कोण्या दिशेने घुमल्यावर काय असते, हे की नाही, समोरून रिकामी घागर घेऊन गेल्यावर काय होते, म्हणजे विधवाबाई गेल्यावर, बोडकी गेल्यावर, असं ते विविध विषयावर असायचं. ते जर सांगित बसलो तर आता सगळा विषय इकडेच रंगून जाईल. त्यामुळे आता आपल्या मूळ विषयाकडे तुम्ही शकून अपशकून आमच्या संतांनी कधी पाहिला नाही. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन, छंद हरीच्या नामाचा शुचिरभूत सदा वाचा. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ सर्व दिशा. सर्व काळ शुभ आहे, सर्व वेळा शुभ आहेत. ही शिकवण होती संतांची. म्हणूनच तुकाराम महाराजांच्या शिकवणीतून, संतांच्या शिकवणीतून, तुकाराम महाराजांच्या मार्गदर्शनातून शिवाजी महाराजांनी अमावस्या काळ वेळ काही नाही पाहिली, स्वराज्याचं तोरण बांधलं. हे स्वराज्याचं तोरण बांधल्यावर एक एक गड किल्ला जिंकायला सुरुवात झाली. स्वराज्याची घोडदौड चालू आहे महाराज. आणि त्या दरम्यान विजापूरच्या आदिलशहाच्या उरात धडकी भरली. विजापूर दरबारात दरबार भरला आणि राणी बेगमनं सांगितलं, अरे हाय कोई ऐसा लाल जो शिवा का बंदोबस्त कर सके. आणि म्हणून विजापूर दरबारी चर्चा झाली मोठी. आदिलशहाने पण केला तुझ्या रे साठी. आदिलशहाने पण केला तुझ्या रे साठी. पाठविला त्याने धूर्त अफजल खाना. एकमुखाने गाऊ गाऊ शिवबांचे गुणगान. अफजल खान काय विडा उचलतो आणि काय म्हणतो, ओ शिवा तो डोंगर का चिवा है, उसे तो मैं यूं ही चबा डालूंगा. मैं लाऊंगा शिवा को बड़ी बेगम, मैं लावूंगा. असं म्हणून त्यानं विडा उचलला आणि आपल्या दातामध्ये घातला. जसा विडा चावत होता त्याला वाटलं की शिवाजी महाराजांना संपवणं इतकं सोपं आहे. त्यानं डावपेच आखायला सुरुवात केली. अफजल खानानं डावपेच आखायला सुरुवात करताना अफजल खानाचा हा लढा, ही मोहीम यशस्वी होण्यासाठी अफजल खानाला प्रामुख्यानं सहकार्य कोणी केलं असेल, त्या पूर्ण प्लॅनिंगचा, त्या लढाईचा मास्टर माइंड जर कोण असेल तर तो होता रामदास. माहितीये रामदास, समर्थ रामदास. आता हे लोकांना माहित नाही, शॉक बसल काही लोकांना ऐकून. पण काय करावं, खरं बोलू का बरं बोलू, खरंच बोलावं लागल. नुसतं बरं बोललं तर त्याला समाजाला काय झाले, खांडूक झाले, पिकले. नुसतं जेवण प्रत्येक म्हणाले लई दुखायले का, तसं सांभाळून ते मोठं व्हायला ना. पण कोणाला तरी येऊन फोडावं लागल, त्यातला गरगुड काढावं लागल, तेव्हा त्याची ठणक कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ठणक मोकळी करताना इतिहासाचं वाचन, प्रचंड अभ्यास महत्वाचा असतो. आम्ही जे बोलतो ते अभ्यासाशिवाय बोलत नाही, पुराव्याशिवाय बोलत नाही सज्जनो. आणि म्हणून ह्याचा मास्टर माइंड होता रामदास. असो मास्टर माइंड असणारे आणखीन कोणी मार्गदर्शक, खान कोणी कुणाला ऐकून आला तिकून आला असं सांगतात. पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिराची नासधूस केली म्हणून सांगतात. तुळजापूरच्या भवानी मंदिराची
नासधूस केली म्हणून सांगतात, पण अफजल खानाचा तो मार्ग नव्हता. अफजल खान वाई सातारा त्या मार्गे असा इकडं कुठं आला होता, कोण्या किल्ल्यावरती. राजांची भेट कुठे ठेवली होती, प्रतापगडाच्या पायथ्याशी. भेट कुठे ठेवली, प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि भेटीचा प्रसंगाची तारीख आहे 10 नोव्हेंबर 1659. शिवाजी महाराजांनी खूप म्हणजे काय केले, असा उसना आव आणला किंवा खोटं नाटक केलं, ढंग केले. काय केलं, राजे काय म्हणतात खानाला, खान साहेब तुम्ही आम्हाला आमच्या पित्या समान आहात, कारण दोघेही तुम्ही आदिलशहाच्या दरबारी आहात, बरोबर आहे, म्हणून आम्हाला तुम्ही आमचे काका आहात, पिता समान आहात. हे राज्य सर्व काही तुमचंच आहे, आम्हाला तुमची फार भीती वाटते खान साहेब. मी तुम्हाला तसदी देतोय, मला तुमच्यापर्यंत यायला भीती वाटते, तुम्हीच हळूहळू प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत यावं, तुम्हाला तसदी देतो आपला शिवाजी राजे. तसदी देतो म्हणले, मला दुःख वाटते, मला भीती वाटते तुमच्या पुढे येण्याची, तुम्हीच इथं या आणि हे राज्य सगळं तुमचंच आहे, घेऊन टाका तुम्हाला. मी घाबरतो, माझी तब्येत बरोबर नाही. राजांनी असं पत्र पाठवल्यावर खान हसतो आणि काय म्हणतो, मैंने क्या समझा था, मैंने शिवा को तो बड़ा ही शेर समझा था, लेकिन खोदा पहाड़ और निकला चूहा. बोले ठीक है, हम जरूर उनकी वो मनोकामना पूरी करेंगे, हम शिवाजी को जरूर मिलेंगे. आणि असं म्हणत खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येण्यास तयार झाला. राजाने हा डाव कसा आखला होता बघा. एकीकडं दाटूकुटूची भीती वाटते असं सांगितलं, सगळं जाहीर केलं. खानाच्या सैन्याला भोजनाची व्यवस्था केली, काय लागते खायला मला देऊन टाका त्याला. त्या सैन्याला वाटलं शिवाजी राजे शरण आलेत, काही ताणच घ्यायचं काम नाही, रट्टावून जेवायचं आणि तण झोपायचं, काही ताण घ्यायचा नाही म्हणले. आणि म्हणून त्या गीतामध्ये मी म्हटलेलं आहे, अपजल महाकपटी आणि होता खुनासी, बोलाविले प्रताप गडा पायथ्यासी, बोलाविले प्रताप गडा पायथ्यासी. आणि गडाच्या पायथ्याशी बोलवलं, भव्य दिव्य असा शामियाना मंडप सजविला. खानाच्या बापजन्मी कवा तितका सुंदर शामियाना पाहिला नव्हता महाराज. खानाचा वकील होता कोण, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. खानाचा वकील, खानाचा अंगरक्षक कोण, सय्यद बंडा. राजांनी विचार आधीच केला होता, खानासोबत त्याचा अंगरक्षक कोण आहे, सय्यद बंडा. सय्यद बंडांचा बंदोबस्त कोण करू शकतं. तर एका लग्नाच्या वरातीमध्ये कसरत करत असताना शिवाजी महाले नावाचा नाभ्याचा मुलगा जबरदस्त कसरती करत होता. त्याचं ते कौशल्य पाहून राजांनी शिवाजी महालेंना सोबत अंगरक्षक म्हणून घेतलं होतं. आणखीनही काही अंगरक्षक राजांच्या सोबत होतेच. आणि मग राजांनी सांगितलं की खान साहेब मला तुमची भीती वाटते, मी तुम्हाला तसदी देतो, या. आणि भेटीची वेळ जवळ आली. खान त्या शामियानामध्ये येऊन बसलेला आहे, पाहतोय, या अल्लाह इतना खूबसूरत और इतना महंगा जड़ जवाहिरों से सजा हुआ ये मंडप, ये शामियाना मेरे खुदा के पास यानी आदिल शाह के पास भी नहीं है. तिथ्यात हा कोण, कृष्णा भास्कर कुलकर्णी लगेच त्यांच्या दाढीला कुरवाळत काय म्हणतो, खान साहेब इतके आतुर का होता है, ये सब तुम्हारा ही तो है, कुछ ही देर में ये सब तुम्हारा ही होने वाला है खान साहेब, कुछ चिंता मत करो. आणि खान साहेब म्हणतोय, कब आ रहा है शिवाजी, भेज दो शिवा को, भेज दो. शिवाजी राजे त्याच तत्परतेनं गडावून खाली आलेले आहेत. शामियानाच्या बाजूला येऊन पुन्हा थांबतात आणि काय निरोप देतात, खान साहेब मला तुमच्या सोबत असलेला सय्यद बंडा उसका बहुत डर लगता है, जरा उसको बाजू हटाओ. खान साहेब अजून खुश होतो, त्याला वाटते काय भियायले हे पोरग म्हणले शिवाजी, अरे मी काय विचार केला आणि हे शिवा तो किती भीतरून निघाले. ठीक है सय्यद बंडाला इशारा केला, तुम जाओ, बाहेर जाओ. सय्यद बंडा बाहेर गेला, आदेशाचं पालन झालं. तितक्यात राजांनी शामियानामध्ये प्रवेश केला. जसा एक प्रवेश केला तसा खान अलगत उठून चालला राजांकडे आणि काय म्हणतो, आओ शिवा आओ, आओ शिवा मेरे दोस्त के बच्चे मेरे गले लग जाओ, आओ शिवा आओ आओ. आणि असं म्हणत खानांच्या जवळ राजे आलेले आहेत, सावधतेने आलेले आहेत. राजे सावधतेने आलेत, पण दाखवताना असं दाखवतात की मला काही जास्त कळत नाही म्हणून. जसंही राजे शिवाजी महाराज खानाच्या जवळ आले, खान उंच दराड होता, धिप्पाड होता, राजे उंचीला कमी होते, खानाच्या खांद्यापर्यंतच होते. जसंही खानानं शिवाजी राजांना आलिंगन देण्यासाठी दोन्ही बाहू पसरले, राजे खानाच्या ह्या खांद्यापर्यंतच. खानाने मिठी मारली, जशी मिठी मारली तसं
खानाने डाव्या हातानं राजांचं मुंडकं जे दाबलं कचाडून आणि त्याच वेळेस उजव्या हातानं पाठीमागे लपवलेली कट्यार काढली आणि राजांच्या पाठीत खस दिशी खुपसल्याबरोबर टर्कन असा त्या चिलखताचा फाटल्याचा आवाज आल्याबरोबर राजांचं मुंडकं दाबून धरलेलं आहे. राजे सुटण्याचा प्रयत्न करतात पण खान सोडायला तयार नाही. राजाने त्या लवलेल्या दबलेल्या अवस्थेत आपल्या आस्थानीमध्ये लपवलेला बिचवा काढला. खानाची ठेरी समोर तिथं होतीच अशी पोट मान दबलेली. राजाने बिचवा काढला आणि जसा बिचवा काढला तसा खस तिशी त्या ठेरग्यात खुपसल्याबरोबर खान असा आवाज केला. जसा हा आवाज झाला तसं राजाने दुसऱ्या हाताला वाघनख लगेच त्याच हाताला सूक्ष्म असे वाघनखासह हात त्या पोटामध्ये त्या बिचवा खुपसलेल्या भागात खुपसला आणि खानाचं आतड असं जे पिळून ओढून जे सोडलं. खान कोसळताना म्हणतो दगा बचाओ. अरे कौन बचाएगा तेरे को? दगा तो साले तूने ही किया है ना. भेटीच्या निमित्तानं आलिंगन देण्याच्या निमित्तानं मुंडकं दाबून कटारीचा वार तू केलास खाना. दगा तूने किया है, शिवाजी महाराजने नाही. खानाला जसं सोडून दिलं खान पडला, विवळत होता, बिलगत होता. दगा बचाव. सगळी एकच धावपळ सुरू झाली. बघता सय्यद बंडाला कळालं काय घडलं ते. सय्यद बंडाने उंच उड्डाण मारली. तलवारीचा वार शिवाजी महाराजांवरती करणार. इतक्यात आमचा जिवाजी महाले काय मागं उभं राहून तंबाखू सोडत बसला नव्हता. आपले बरेच माणसं इकडे उभं राहून तंबाखू सोडणं, कोणी स्मोकिंग करणं करतात. जिवाजी महालेंनी या सय्यद बंडाचा समाचार घेण्यासाठी उंच उडी मारली आणि हवेत उंच वरच्या वर सय्यद बंडाचा हात तलवारीसह छाटला. सय्यद बंडा खाली पडल्याबरोबर एकच घोषणा, हर हर महादेव. आणि असं म्हणत सय्यद बंडाचा एका घावात दोन तुकडे करून उभा चिरून काढला. सय्यद बंडा संपला. खान कोसळलाय. योजना ठरलेली होती. शिवाजी महाराजांचं युद्ध म्हणजे काय असं उठून कसं करायचं नव्हतं. हो, सोबत काय अंगरक्षक होते. खानाला वाघनखाने त्याचं आतडं ओढून काढलं होतं राजांनी. खान विवळत पडला. आता निघायचंय. बाकीचे लोक पाहून घेतील. आपण निघायचंय. शिवाजी महाराज आणि त्यांच्या सोबतचे 10 अंगरक्षक निघणार. चला निघा. इशारा झाला निघायचा. इशारा झाल्याबरोबर बघतात 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. 10 कुठे? 10वा कुठे? 10वा कोण नाही आपल्या सोबत. बघतात तर काय, कोण? संभाजी कावजी दिसत नाही. संभाजी कावजी कुठे आहेत? तिथे संभाजी कावजी धापा टाकत आले. राज मी आलो राज. अरे संभाजी कुठे होतात तुम्ही? राज खान मेला की नाही पाहायला गेलतो. राजे म्हणले अरे संभाजी, अरे खान मेला असता अगर मेला नसता. खान असाही मरणारच होता, कारण त्याच्या आतडं ओढताना माझ्या वाघनखांना मी विष लावलेलं होतं. तो काही क्षणांतर मरणार होता. एक वेळ तो मेला नसता तरी चालला असता. पण बाबा तुझ्या जीवाला जर काही झालं असतं तर तुझ्या आई वडिलांना मी काय तोंड दाखवलं असतं. अरे एक वेळ मी मेलो असतो तरी चालते, पण माझा मावळा मरता कामा नये, माझा सैनिक दगावता कामा नये. एवढी काळजी घेणारा हा जगातला पहिला एकमेव राजा म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि म्हणून वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात है लय भारी. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, माझ्या शिवरायांची जयंती आली. हे गीत उगच निघालं नाही महाराज. असा माझा राजा होता. सैन्यामध्ये शिस्त पाळणारा होता. प्रत्येक मावळ्याला जीवापाड सांभाळणारा होता. त्याच्या कुटुंबाची काळजी घेणारा माझा राजा होता. शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठाला हात लावसाल तर याद राखा तुमचे हात कलम केल्या जातील, असा स्वतःच्या सैन्याला सज्जड इशारा देणारा जगातला पहिला एकमेव जर राजा कोणता होता तर ते होते छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून त्यांची शिवजयंती साजरी करावी. राजांचा आदर्श घ्यावा. राजांच्या जीवासाठी जीव दिला लोकांनी. राजांच्या जीवासाठी जीव देणारे एक मावळे होते. संभाजी कावजी खानाचं मस्तक घेऊन येतात आणि म्हणतात राज मी खान मेला की नाही पाहिलं आणि बघा हे खानाचं मस्तक आणलं. राजे म्हणले अरे ठीक आहे चला आता लवकर, योजना आपली बिघडून जाईल. तितक्यात राजांच्या दिशेने तलवारीचा एक शक्तिशी वार आला. राजाने तो पाहण्या अगोदर वार जवळ आला. फक्त चुकवण्याचा अल्पसा प्रयत्न करता आला राजांना. चुकवता तलवारीचं टोक राजांच्या कपाळी लागलं
बळबळा रक्त गळायला लागलं. राजाने दाबून धरलं आणि समोर बघतात तर कोण, नंगी तळपती तलवार हातामध्ये घेऊन वार करणारा दुसरा तिसरा कोण नव्हता तर अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी होता. राजे म्हणतात, खबरदार कुलकर्णी, जर पाऊल पुढे टाकशील तर तुकडे करून टाकोत, गाठ आमच्याशी आहे. कुलकर्णी म्हणतो, राज राज तुम्ही मला मारू शकत नाहीत. इकडे लटलट कापायला उगच म्हणायला आपलं, तुम्ही मला मारू शकत नाही. राजे म्हणले, का रे बाबा, का नाही मारू शकत? राजे तुम्ही वेद शास्त्र पुराण स्मृती वाचा, भक्ती विजय हरिविजय पांडव प्रताप जैमिनी अश्वमेध ज्ञानेश्वरी वाचा, काही वाचा म्हणले. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, ब्राह्मणाची हत्या काय असतं गुरुजी? पाप असतो. आणि ब्रह्महत्या पाप तुम्ही कसं करू शकता? नाही जमणार राजे तुम्हाला हे. राजे म्हणले, अरे वा, फार सुंदर तुमचे ग्रंथ आहेत म्हणले, हे की नाही. आमची दुसऱ्याची म्हणजे बाकी मराठ्याची, वाण्याची, माळ्याची, तेल्याची, संभाराची, कुंभाराची हत्या करणं म्हणजे पुण्य असतो नाही का? आणि आमचा जीव वाचावा म्हणून आम्ही प्रतिहल्ला करणं हे पाप असतो. वा 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 पंत, फार सुंदर तुमचे ग्रंथ आहेत हो. पण लक्षात ठेवा पंत, तुमचे असले खोटारडे ग्रंथ आणि त्या ग्रंथातले असे युक्तिवाद केव्हाच आमच्या तुकाराम महाराजांच्या सांगण्यावरून, जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या सांगण्यावरून, संत नामदेव महाराज, चोखामेळा, सावतामाळी, गोरोबा काका, नरहरी सोनार या आदी संतांच्या सांगण्यावरून मा साहेबांनी आणि आम्ही लाल महालाच्या पायथ्यामध्ये गाडून टाकलेले. आणि खरा धर्म म्हणजे धर्माचे पालन करणे, पाखंडाचे खंडन, हा खरा धर्म आम्ही तेव्हापासून सांभाळतो. राहिला विषय ब्रह्महत्येचा, राहिला विषय ब्रह्महत्येचा. अरे एक ब्रह्महत्या काय घेऊन बसलात तुम्ही? अशा कोटी जरी ब्रह्महत्या झाल्या तरी आमच्या संतांनी आम्हाला पुरावा दिला आणि त्याच्यातून उतराय होण्याचा मार्ग सांगितला, तो म्हणजे काकड्याच्या आरतीमध्ये आपण घेतो. महाराज, काय महिमा वर्णू आता सांगणे किती, काय महिमा वर्णू आता सांगणे किती, अरे कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. एक नाही दोन नाही म्हणले, कोटी, किती कोटी, पुन्हा एक नाही दोन नाही म्हणले, अनंत कोटी, है की नाही. अनंत कोटी ब्रह्महत्येचं पाप सुद्धा माझ्या विठुरायाचं नुसतं मुख जरी पाहिलं ना तरी त्या पापाच्या राशीच्या राशी जळून सगळ्या साफ होतात. आणि म्हणून कुलकर्ण्यामध्ये सांभाळ माझ्या तलवारचा वार, हर हर महादेव, संपून टाकला कुलकर्णी. कुलकर्णी नाही संपविला, एक व्यक्ती नाही संपविला, एक धार्मिक दहशतवाद, सांस्कृतिक दहशतवाद उभा चिरून काढला छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणून त्यांना जाणते राजे म्हणतात, म्हणून म्हणतात. हा प्रसंग मी गीतामध्ये काय सांगितलं? अफजल महाकपटी आणि होता खुनसी, बोलाविले प्रताप गडा पाय त्यासी, संपविले त्यानं कट्यार मारली. राजाने त्याला बिचवा आणि वाघनख मारून संपविलं. संपविले त्याचे पोट हे फाडून, एक मुखाने गाऊ शिवबांचं गुणगान. राजांचा राज्याभिषेक झाला महाराज. कधी झाला? 1674 तारीख 6 जून. आनंदली प्रजा शिवराज्याभिषेकान, सुखावला बळीराजा, सुखावला बळीराजा, गहिवरले हे मना, एक मुखाने गाऊ शिवबांचं गुणगान. माझ्या राजांच्या राज्यात शेतकऱ्यांचा सन्मान होता, माझ्या राजांच्या राज्यात महिलांचा सन्मान होता. कसा होता सन्मान? एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महाराज, मागची मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतरची केलेली राजधानी कोणती होती? नवीन राजधानी निर्माण केली, अत्यंत अजोड, शत्रूला कदापि जिंकता येणार नाही अशी. त्या किल्ल्यावरती जावं तर फक्त हवेनं आणि परत यावं, खाली यावं ते फक्त पावसाच्या पाण्यानं. बाकी मुख्य दरवाजानच जावं, त्यानं जावं, बाकीचं हवेनं किंवा पाण्यानंच खाली यावं, असा तो अजोड किल्ला बांधला. कोणता किल्ला? रायगड, राजधानी रायगड, हे की नाही. कोणता बांधला? रायगड बांधला. रायगड किल्ल्याचं बांधकाम कोण केलं? त्यावेळेसचे वास्तुशिल्पकार, इंजिनियर म्हणून आपण त्यांना, हे की नाही. कोण होते त्याचे इंजिनियर? हिरोजी इंदलकर. हिरोजी इंदलकर त्याचे इंजिनियर होते. राजाने जबाबदारी दिली. 3 वर्षांमध्ये काही अवधीमध्ये इंदोलकरांनी अत्यंत सुंदर भव्य दिव्य त्यामध्ये प्रासाद, बाजारपेठा, शौचालय, राणी वसे, आणखीन राजाचं सिंहासन, सभा मंडप,
जे काही दरबार भरायचा, या सर्व गोष्टीचं अत्यंत बारकाईनं कुशलतेनं बांधकाम केलं. कुशलतेनं, इतकं कुशलतेनं की राजे जर सिंहासनावर बसले दरबारामध्ये, तर दरबार भरताना दरबारामध्ये येणारा जो प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वारातून येणारे माणसं येताना काही कुजबूज जर करत असतील, आपसात काही बोलत असतील, तर तो आवाज मधल्या जनतेला येत नव्हता, पण राजांना तो अलगद समजत होता की हे आपसात काय कुजबूज करतात ते. हाय असं वास्तुशास्त्र अजून जगात कुठं? माझ्या राजांनी त्या काळात एवढं सुंदर हिरोजी इंदलकरांच्या माध्यमातून तयार करून घेतलं होतं. दरवाजातून येणाऱ्या माणसाची कुजबूज राजांना सिंहासनावर ऐकू येत होती, बाकीच्यांना नाही, पण ती अशी व्यवस्था त्या ठिकाणी त्या दरबारात होती. इतकं सुंदर कुशलतेनं बांधलं होतं. त्या हिरोजी इंदलकरांनी बांधलेला एवढा चांगला किल्ला, एवढा अजोड किल्ला, पण त्या किल्ल्यावरती बाजारपेठ सुद्धा असायची, कारण सरदारांना, सैनिकांना दही दूध लागायचं लेकरा बाळांना. त्या काळात काही जास्त चहा कोणी पित नव्हतं, पण दही दूध खात होते, पित होते, सुदृढ होते ते मावळे. चहाच्या आधी कोणी लागत नव्हतं. चहा नंतर आला, विकसित झाला, तो इंग्रजांनी ब्रिटिशांनी आणला, थंड प्रदेशातून आले म्हणून त्यांनी आणला, उष्णतेचं प्रतीक म्हणून. असो, आता चहाशिवाय कोणाचं जीवन राहिलं नाही महाराज. हो, असो, दही दूध विकण्यासाठी त्या किल्ल्यावरती गवळण जायची, तिचं नाव गवळणच होतं, काहीतरी असेल, आपल्याला काय माहित, ठीक नाही. काय नाव होतं माहितीये? नंतर सांगतो, नाही माहित असलं तर. हो, हिरकणी, वा सुंदर. ती गवळण जायची दूध विकायला. एके दिवशी दूध विकत विकत तिला उशीर झाला आणि सायंकाळची वेळ झाली. किल्ल्याचा दरवाजा बंद झाला, मुख्य दरवाजा. आता हो, ती पाहिली किल्ल्याचा दरवाजा बंद होते, गयावया करायला आली, पळत आली, धावत आली, सैनिकांना विनंती केली, द्वारपालांना, की कृपा करून मला घरी जाऊ द्या, माझं लहानसं चिमुकलं तानुलं लेकरू घरी वाट पाहते हो, माझ्याशिवाय ते राहणार नाही, कृपया मी तुमच्या पाया पडते, मला घरी जाऊ द्या, जाऊ द्या. किल्लेदार ऐकत नव्हते, कारण शिस्त होती. अगदी शिवाजी महाराज जरी एकदा मुख्य दरवाजा बंद झाल्यावर बाहेरून कुठं आले ना, तर त्यांना सुद्धा दरवाजा उघडण्याची परवानगी नव्हती. एवढी शिस्त माझ्या राजाच्या काळात होती. शिस्त म्हणजे शिस्त. मग त्या हिरकणीला कोण जाऊ देईल? नाही, तिला मध्ये अडकून पडावं लागलं. अडकून पडली. आता काय करायचं? शोधाशोध सुरू झाला. तिनं अंधाऱ्या रात्रीमध्ये ती शांत बसली नाही. लेकराची ओढ फार असते, म्हणतात ना, लेकरासाठी लेकराची माय तोळाभर सोनं सुद्धा खायला तयार होते, है ना? सोनच म्हणूत ना आपण त्याला, सोनखत म्हणतात नाहीतरी त्याला. हो, असो, तर म्हणजे लेकरासाठी कुठलीही माय माऊली अत्यंत स्नेहानं प्रेमानं वाटल ते कष्ट सहन करायला तयार असते. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे ना, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. हे उगच नाही, असे आईवरचे गीत उगे तयार झाले नाहीत ना महाराज. हो, म्हणून त्या हिरकणीनं, त्या माऊलीनं, त्या गवळणीनं अंधाऱ्या रात्री तू वाट शोधली, कुठून उतरता येईल काय नाही. शोधत शोधत तिच्या यशाला, म्हणजे तिच्या शोधाला, प्रयत्नाला यश आलं. आणि ती हळवारपणे खरचटत घासत कशी तरी त्या एका कड्यावरून उतरली आणि घरी जाऊन तिनं बाळाला पाजलं. ती बाळाला पाजत असताना त्या बाळाचे हावभाव आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद या त्रिभुवनात मावणार नाही एवढा आनंद होता महाराज. एवढा आनंद. प्रसन्न झाली ती आई. अंगाला खरचटलेलं, घासलेलं तिचा त्या दुःखाची काही जाणीव नव्हती, कारण लेकराचं पोट भरत होतं, दूध पित होतं, त्याचा तो आनंद ती व्यक्त करत होती. सकाळ झाली. सकाळी उठल्यावर परत रोजची दिनचर्या सुरू झाली तिची. तिनं दही दूध घेतलं आणि परत गडाकडे निघाली. रात्रपाळीला जे कोणी मावळे होती त्या ठिकाणी, किल्लेदार म्हणून दरवाजाला, त्यांनी पाहिलं, म्हणजे रात्री गवळण अडकली होती आणि ती कुठे दिसत नाही. आता दिसत नाही. होय म्हणले, दिसत नाही. मग म्हणले गेली असं, मध्ये असेल म्हणले. अरे दिसत नाही, मध्ये असेल तर बघा म्हणले. मध्ये पाहिलेत, मध्ये दिसच ना. परेशान झाले. यायला वाटलं आमच्या ड्युटीमध्ये, आमच्या पाळीमध्ये जर एखादं माणूस कोणी बाहेर गेलं तर आम्ही सस्पेंड झाल्याशिवाय राहत नाही महाराज. बघा काय शिस्त होती, किती भीती होती त्यांना सुद्धा. ते पाहत होते, ती गवळण दिसत नव्हती. पाळी बदलली, दुसरे सैनिक आले, त्यांना यांनी सांगितलं असं करता असं झालं, फक्त मन नका कोणाला, ती दिसती का बघा तुम्ही. जितक्यात ती गवळण खालून परत किल्ल्यावर यायलेली दिसली. यायच्या काळजाचा ठोका चुकला. आता काही खरं नाही म्हणले, ही गेली कुठून खालं. आणि हे जर राजांना कळालं तर आपलं कसं होईल. आणि बघता बघता ही बातमी कोणतरी राजांच्याही कानावर घातली. महाराज, आपल्या किल्ल्यावरून एक गवळण दरवाजा बंद झाल्यावर खाली गेली. कदाचित या द्वारपाळांनी काही लाचलुचपत घेतली नसल ना. शंका तुमच्या पाळीत जाते कसा. हो, कारण शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या कैदेतून सुटका करून घेतली होती. कशी?
तिथल्या सैनिकांना गार केलं होतं महाराज. मग मिठाया दिल्या होत्या ना खूप. मिठाया देणं म्हणजे एक प्रकारचं पाकिटच देणं ना, ते असं समजा ना, आमिषच आहे ना ते, पण त्याला शिवनीती म्हणायचं आपण. काय गुरुजी, मिठाया वाटल्या होत्या, त्यांना खुश केलं होतं. बरेच काय प्रयोग केले होते, ते काय मिठाईच्या पिटाऱ्यातून आले नव्हते. तो इतिहास आणखी मोठा आहे, सांगाय बसल्यावर वेळ नाही आता आपल्याला. पुन्हा कधी योग आला तर पाहू. नाही ते एखादं मागं बसलेलं म्हणेल महाराजाला बोलू द्यायलेत म्हणून किती बोलायले, कवायला बापजांनी बोलाय भेटते की नाही. आज जायले म्हणतील तुझ्यासारखे असे किती कार्य किती गेले, तुझ्यासारखे 56 पाहिले म्हणतील. तुमच्याकडे किती म्हणतात? 56 म्हणतात की 57 का 55 राऊंड फिगर? 56च काऊन म्हणतात तो? ते आपल्या भारताचे प्रधानमंत्री कोण? मोदी साहेब, एक नाही, ते म्हणतात ना, ए मेरा 56 इंच का सीना. अरे बापू तू 70च्या वरी असेल की, तुला व्यापच काय संसाराचा? काहीच नाही, एक नाही. असो म्हणजे 56चा काहीतरी एक चांगलं जबरदस्त काहीतरी त्याच्या मागे इतिहास असला पाहिजे. काय असेल सांगू का? आता नाही, पुढच्या वेळेस. आता वेळ नाही ना, तितकं सांगायला सगळं वेळ जाईल आपला. पुन्हा कधी योग आल्यावर पूर्ण घेऊ, काही अडचण नाही आपण. असो आपला हा मुद्दा मी क्लिअर करतो. काय होता तो मुद्दा? गडावरच्या त्या दरवाजा राखणाऱ्या सैनिकांच्या काळजाचा ठोका चुकला. आता आपलं काही खरं नाही म्हणले. मग काय करणार? राजांच्या कानावर गोष्ट केली आणि राजांनी दरबारात पाचारण केलं, कोण आहे ती गवळण आणि कोण होते त्या पळीला, सर्वांना बोलवा दरबारामध्ये. आता हिवाळा असूनही घाम फुटला ना. कोणाला? या राखणदार करणाऱ्या म्हणजे सैनिकाला तर फुटला हो, पण हिरकणी अशी लटलट कापायला लागली. तिला वाटलं आता माझं काही खरं नाही, आपली काही धडगत नाही बाई म्हणजे आता. आणि ती तशीच लटपटत हळूहळू दरबारात गेली. जावं तर लागणारच होतं, दरबार भरलेला आहे. राजाने बोलावलं हिरकणीला, समोर तिथं उभं केलं आणि विचारलं, हीच का म्हणले ती गवळण? बाकीच्यांनी सांगितलं, होय महाराज, हीच ती गवळण जी की रात्री किल्ल्यावर अडकून पडली होती दरवाजा बंद झाल्यामुळं, आणि आता सकाळी आली म्हणले महाराज. आणि हे ती पाळीवाले सैनिक म्हणले इकडे बसलेले. हो, राजाने सांगितलंय कुणाला? जवळच्या एका सैनिकाला बोलावलं आणि जा म्हणे, एक साडी चोळी आणि बांगड्या आणून हिचा सत्कार करा. ती तोपर्यंत घाबरत होती. साडी चोळी आणली आणि राजाने तिला विचारलं, तूच का बाई रात्री किल्ल्याचा दरवाजा बंद झाल्यावरही खाली गेलीस आणि परत दही दूध घेऊन आलीस? ती थरथरत, होय महाराज मीच आहे. राजाने सांगितलं, अरे जोपर्यंत अशा माय माऊल्या माझ्या स्वराज्यात आहेत तोपर्यंत या स्वराज्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. कारण हिरकणीसारखी ही माऊली ज्या कड्यावरून उतरली त्याचा अर्थ तो कडा आपल्या किल्ल्याचा असुरक्षित आहे, तो दुरुस्त करून घेतला पाहिजे. एखादी स्त्री जर उतरू शकते तर शत्रू सुद्धा येऊ शकते. आणि म्हणून हिरोजी इंदलकरांना आदेश दिला, इंदलकर लगेच तो जो कडा आहे त्या कड्याचं कामकाज व्यवस्थित करून घ्या आणि त्या कड्याला ह्या माझ्या माय माऊलीची आठवण म्हणून हिरकणी कडा असं नाव जाहीर करा. राजांनी तिचा असा सन्मान केला. हिरोजी इंदलकर एवढा प्रामाणिक, इतका सुंदर किल्ला बांधला. राजांनी दरबारात त्यांचा सन्मान केला आणि काय सांगितलं, हिरोजी मागा काय पाहिजे ते मागा, आम्ही बेहद खुश आहे. तुम्ही एवढा सुंदर किल्ला बांधला, स्वराज्याची राजधानी निर्माण केली, मागा काय पाहिजे ते. इंदलकर काय म्हणतात, राज तुम्ही खरंच देणार आहात का? काय इंदलकर काय बोलताय तुम्ही? मागाल ते देऊ आम्ही, तुम्ही मागा काय पाहिजे ते मागा. राजा मला वचन द्याल ना तुम्ही? राजाने वचन दिलं, हे घ्या वचन देतोय मी, मागा तुम्ही काय पाहिजे ते. आणि त्यावेळेस हिरोजी इंदलकरांनी काय मागितलं, राज तुम्ही देणारच असाल तर या सेवकाला फक्त या रायगड किल्ल्यावरती जगदीश्वराचं जे मंदिर आहे त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा पदस्पर्श त्याच्या पायरीला सुरुवातीला होईल त्या पायरीवर या सेवकाचं नाव टाकण्याची अनुमती द्या राजा, या सेवकाच्या नावाची अनुमती द्या. काय मागितलं तुम्ही? आम्ही काय मागितलं असतं? हो, इंदलकरांना काय मागितलं? जगदेश्वराच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा पहिला पदस्पर्श माझ्या नावावरती त्या पायरीवरती व्हावा, तिथं फक्त नाव टाकण्याची अनुमती द्या.
मदारी मेहतर आग्र्याच्या कैदेतून सुटताना पाठ फुटोस्तोवर त्या औरंगजेबाच्या लोकांचा मार खाला, पण राजे कोणीकडे गेले नाही सांगितलं. राजाने मदारी मेहतरांना विचारलं होतं, मदारी मेहतर नंतर सुटका होऊन आल्यावर तुम्ही मागा काय पाहिजे ते. मदारी मेहतरांनी काय मागितलं होतं, राजे जर देणार असाल तर या सेवकाला फक्त तुमच्या सिंहासनावरची चादर बदलण्याची संधी सेवा माझ्याकडे द्या, मला बाकी काही नको. कारण बाकी लोक किती विश्वासानं करतील मला माहित नाही, पण हा सेवक नक्की हे काम विश्वासानं करेल याची हमी देतो. आणि म्हणून हा प्रभाव कसा होता, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगायचे अभंगातून, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेली आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेली आशा पाश निवारोनी. त्यांना आशा पाश नाही, देही उदास आहे. त्यांचा विषय फक्त एकच होता, रयतेचं राज्य, स्वराज्य. आणि ह्या स्वराज्याची निर्मिती माझ्या शिवबांनी केली. शिवाजी काशीदांचं बलिदान बघा कसं आहे ते. कधी योग आला तर मी सांगेल सज्जनो, तुमच्या सहनशीलतेचा मी अंत पाहणार नाही. बऱ्याच माय मौल्यांना आता जांभळ्या येतात, आ करतायत, म्हणजे 11 वाजून गेली असं सांगतायत, हे की नाही. म्हणून आजच्या या प्रसंगी शिवजयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पात कधीही मानली नाही, स्पृश्यता अस्पृश्यता कधीही मानली नाही, उच्च नीच असा भेदभाव केला नाही. आणि म्हणून माझ्या शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्वांना समान संधी होती, कोणी उच्च नव्हतं, नीच नव्हतं. महाराजांनी पहिली पाटीलकीचा मान कर्तबगार एका महार समाजातल्या माणसाला दिला होता. महार म्हणजे पूर्वीचे महार, आता त्यांना आपण बौद्ध म्हणतो. खरं तर महार हा शब्द महात्मा फुलेंच्या भाषेतून सांगायचा झाला तर या आर्य आक्रमक लोकांनी त्यांना, म्हणजे ज्यांना जिंकता आलं नाही, ज्यांना जिंकून घेता आलं नाही, त्यांना ते महाअरी असं म्हणायचे. अरी म्हणजे शत्रू. आणि महाअरी पासून हळूहळू महार, महाराष्ट्र, महाराठा, मराठा असा शब्द बनलेला आहे. आणि म्हणून राजांनी जातपात मानली नाही, भेदभाव केला नाही, महिलांचा सन्मान केला. जगातली पहिली शेतकऱ्यांच्या शेताच्या इतबर बांधासाठी, तिचबर धुऱ्यासाठी भांडणं करणारे आमचे शेतकरी, वाद घालणारे, एकमेकाच्या जीवावर उठणारे शेतकरी, यांच्यात वादच होऊ नयेत म्हणून जमिनीची बांधबंदिस्ती करून दिली, मोजणी करून दिली, काय त्यांना उतारे करून दिले, कर्ज दिलं शेतकऱ्यांना पण बिनव्याजी, मुद्दल फेडा फक्त. ज्यांना बी बियाणं नाही, ज्यांना बैलजोडी नाही, त्यांना बैलजोडीचा पुरवठा केला माझ्या राजाने. गावागावात दिवाबत्तीची व्यवस्था केली, गावागावात पानवट्याची व्यवस्था केली. आमच्या गजानन होनरावांनी सांगितलं ना, पानवट्याची व्यवस्था केली. बरोबर आहे. पानवटे 2 प्रकारचे असायचे, एक सांडपाण्याची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. आता होनराव आता नाही मी कुठं म्हणायलो, त्याचं नाव असेल होनराव, होकीराव, आहे की नाही, होनराव. शिवाजी महाराजांच्या काळात होन हा सुद्धा शब्द चलनातला शब्द होता. काय होता? राजांनी, आता काही लोक सांगतात माझा राजा एवढा शूरवीर होता, पराक्रमी होता, 65 किलोची तलवार चालवली माझ्या राजाने. आता राजांचं वजनच किती होतं, 65 किलोची तलवार कशी उचलत राजांना? हा, एवढं सत्य होतं. राजाने जी तलवार घेतली होती अत्यंत सुंदर अद्यावत बनावटीची तलवार, पोर्तुगीजांकडून, सावंतवाडीहून, कोकणातून घेतली. ती तलवार म्हणजे 650 ग्रॅम वजनाची होती. इतकी हलकी फुलकी आणि अद्यावत बनावटीची तलवार होती. आणि ती घेण्यासाठी राजांनी पैसे मोजले होते त्या काळात. किती? 350 होन. होन, हे होन. आता हे पहा, होन म्हणजे काय होतं, माय मावल्यानं ध्यान देऊन ऐका. एक होन म्हणजे 4 रुपये त्या काळातले. किती रुपये? 4 रुपये. किती आजी? 4 रुपये. त्या काळात 1 रुपयामध्ये 2 तोळे सोनं येत होतं. किती? 2 तोळे. त्या काळातला 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅमचा नव्हता, 12 ग्रॅमचा तोळा होता. काय बरकत होती ते. म्हणजे 1 रुपयात 2 तोळे सोनं म्हणजे 24 ग्रॅम सोनं. एका होन मध्ये 24 चोक 96 ग्रॅम सोनं यायचं. असे 350 होन राजांनी तलवार घेण्यासाठी खर्च केले होते. याचा अर्थ ती तलवार केवढ्याला घेतली होती विचार करा आजच्या भाषेत. असं ते होनाचं माप आहे, इतकं जबरदस्त. आज मला सांगा, काय गाडीभर कापूस जरी विकला
तर तोळाभर सोनं येतंय काय? येईना ना. सोयाबीनची गाडी काय शेतकऱ्यापाशी सोयाबीन होतं तेव्हा भावच नव्हता ना, आता भाव आला तर सोयाबीनच नाही. एक नाही फक्त बनायचे कसं उत्तम ही शेती मध्यम व्यापार आणि आता झाले हद्द पार जगातुनी सांगितली आम्हा चाकरी कनिष्ठ पण झाली ती वरिष्ठ सर्वाहुनी देशाचा मालक बनला चाकर आणि मिळेना भाकर पोट भरी. साधं उदाहरण पहा. आमचे बापूरावजी नारायणरावजी देशमुख आमचे गुरु शिक्षक झाले, नोकरीला लागले, त्यांना चांगला पगार मिळायला लागला, त्यांचे लेकरं बाळ सुशिक्षित झाले, उद्योग व्यवसायाला लागले, शहरात गेले. बरोबर आहे. त्यांचेच बंधू बघा वसंतराव कुठे आहेत? गावात आपल्या त्या जुन्या वाड्यावर जुन्या गडीवर आहेत ना. म्हणजे हे शिक्षणाचा प्रभाव. म्हणून कसं आहे शिक्षण ज्यानं घेतलं ज्यानं उद्योग व्यवसाय केले ते लोक पुढे चालले. पण शेती करणारे शेतकरी सध्या अत्यंत दयनीय जीवन जगतात. त्यात मी सुद्धा शेतकरीच आहे. माझाच भाऊ दुकानदार आहे, ठिबकचं दुकान आहे. ज्याला 10वी पास व्हायला पहिल्या झटक्यात फक्त हिंदी विषय निघालता. 6 पैकी एकच विषय निघाला. मी म्हणलं कोणता विषय गेला? ते मला कोणता गेला विचार नको, कोणता निघाला हे विचार म्हणला होता. ओळख असेल बऱ्याच लोकांना. माझा भाऊ माझ्यापेक्षा जाडजूड आहे. धोंडीराम इंगोले त्याचं नाव आहे. बळीराजा ड्रिप एजन्सी करून द्या. सगळ्यात चांगलं दुकानचं काम ठिबकचं आमच्याच दुकानचं आहे. तो दुकान चालवतो. काय त्यानं म्हणजे घरं घेतली, प्लॉट घेतली, बांधकाम केलं, दणकावून पैसे बाळगून माझ्यापेक्षा जास्त आहे. कशामुळं? उद्योग व्यवसायामुळे. पण मी शेती करतो. हो, तुम्हाला इथं आता एवढं भाषण ठोकायला तुम्हाला वाटत असेल. आता या कंडिशनला माझा मुलगा माझी बायको शेतामध्ये आलूची जागल करायला गडी आखड्यावर झोपलाय. आलूची जागल, आलूचा ढीक बाजूला पडलाय, आखाडा दूर आहे. आलूच्या जागेला माझी बायको माझा मुलगा आता 9वीच्या वर्गातला मुलगा माझी एकुलती एक बायको जागल करायला येतं आणि गडी आखाड्यावर झोपलाय तिथं. आत्ता जाऊन फोन लावून पहा, लाईव्ह व्हिडिओ कॉल करा, काय अडचण नाही. मी शेतकरी आहे. शेतकऱ्याची अवस्था आहे महाराज. उत्तम ही शेती मध्यम व्यापार आणि झाले हद्द पार जगातुनी सांगितली आम्हा चाकरी कनिष्ठ पण झाली ती वरिष्ठ सर्वाहुनी. या देशाचा मालक जगाचा पोशिंदा शेतकरी देशाचा मालक बनला चाकर आणि मिळेना भाकर पोट भरी. का झालं असं? सत्ताधीश बहु लुटारू चोर. बहु म्हणतो 100% नाही, जवळपास 95-97% गेली ती. सत्ताधीश बहु लुटारू चोर पीडिती शिरजोर अखंडित गंगाधर म्हणे ऐसी परिस्थिती आणि का झाली दुर्गती शोधा म्हणे. का झाली? त्याचं कारण एकच आहे. आम्ही टीव्हीवर बातम्या पाहायला लागलो, शेतकऱ्याचं आंदोलन पेटलंय, शेतकरी विरोधी 3 कायदे काहीतरी पास व्हायला लागले, बिल पास झालेत असं म्हणतात. पंजाबचे लोक पेटून उठलेत, विविध राज्यातले लोक जाऊन भेटतात, बऱ्याच संघटना त्यांना सामील होऊन त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आंदोलन करतात. पण खरं सांगा महाराष्ट्रातले आम्ही किती जण किती बऱ्याच गेलो त्या आंदोलनामध्ये? गेलं का तुमच्या गावातला कोणी एखादा माईसाला गेला काय? शेती सगळेच करता ना, शेतकऱ्या जीवावर सगळं आहे ना. कल्पना आहे का तुम्हाला? तुमच्या आमच्या शेतमालाला या देशात जो भाव दिला जातो त्या भावामध्ये 72% रुपये तुमचे काढून घेतले जातात. ज्या वस्तूला जागतिक दर्जाचं लेवल जर विचार केला 100 रुपये वस्तूला किंमत मिळायला पाहिजे, आपल्या वस्तूला फक्त 28 रुपये तुमच्या हातात टेकविल्या जातात. हे मी सांगत नाही, भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी वाणिज्य मंत्री असताना त्यांनी युनो मध्ये हे वाक्य सांगितलं होतं. ते वाक्य शेतकरी संघटनेनं शरदजी जोशी वगैरे त्यांनी इकडे ते प्रसारित केलं आणि त्यावेळेस सांगितलं, अरे जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे 72% रुपये कापून घेत असाल, सबसिडी तर नाहीच तुम्हाला आम्हाला काय 72% आमचीच सबसिडी तिकडे आहे. मग आमच्याकडं विजेचं बिल कशाचं? कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं भरेंगे, अशी घोषणा शरद जोशीने त्या काळात दिली होती. म्हणून शेतकरी संघटनेचा बिल ज्या गावात जास्त आहे ना त्या गावात लाईनमॅनची इंजिनियरची ताकद नाही अजूनही त्याची वीज कनेक्शन कट करायची. माहिती आहे गुरुजी आपल्याला? कल्पनाच नाही. शासन तुमच्या शेतीला वीज पंपाला जे लाईट देते त्यातल्या 16 तासाचं बिल म्हणजे जवळपास 60%-65% पर्यंत 16 तासाचं बिल जवळपास कोण भरते? राज्य सरकार भरते. आणि 8 तासाचं बिल कोण भरते? शेतकरी भरत असतो. आता तुम्हाला वीज किती घंटे भेटती? 8 तास. आता राज्य सरकार किती घंट्याचं बिल भरते? 16 घंट्याचं. 24 तास वीज भेटायला पाहिजे ना तुम्हाला. 24 तास वीज भेटायला पाहिजे, तेव्हा
तुम्ही 16 घंट्याचं राज्य सरकार बिल भरते ऑलरेडी, म्हणजे आपोआप पहिलंच. फक्त तुम्ही 8 घंट्याचं भरायचे. पण वीजच भेटायली 8 तास, म्हणजे आमच्या 8 घंट्याचं बिल या वीज मंडळाकडे शिल्लक आहे. आणि हे सारे म्हणतात का तुमचं कनेक्शन कट करतो, डीपी बंद करतो. कल्पना आहे तुम्हाला? काहीच नाही. इकडेच बेजार हो आम्ही जय भवानी जय शिवाजी म्हणायला. हो, बाबासाहेबांची जयंती फक्त बौद्धायनच करायची. बिरसा मुंडा म्हणलं की फक्त जय हे आपले आदिवासी बांधव. एकलव्य माहित आहे कधी? एकलव्याचं काय बोट कोण तोडून घेतलं, का तोडून घेतलं? अरे आम्हाला शिक्षक होते, गुरुजी होते. गुरुजीने आमच्या वर्गात कधी भेदभाव केला नाही, सर्वांना समान शिकविलं. पण एकलव्याला ज्या गुरुकुलामध्ये ऍडमिशन नाही दिलं, त्या गुरुकुलाचे आचार्य म्हणजे कोण? द्रोणाचार्य. नाही म्हणले तुम्ही क्षुद्र आहात, इथं या एकलव्याला आम्ही शाळेमध्ये प्रवेश देणार नाही. का? तर तुम्ही भिल्ल पुत्र आहात, तुम्ही आदिवासी आहात, तुम्हाला आम्ही घेणार नाहीत. वर्ण व्यवस्थेनुसार तुम्ही क्षुद्र आहात. बरोबर आहे, नाही घेतलं. मग कथा काय रचली की म्हणे एकलव्य एवढा हुशार होता की त्यानं जरी शाळेत ऍडमिशन नाही भेटलं तरी त्यानं त्याचा अभ्यास केला आणि धनुर्विद्येमध्ये एवढा पारंगत झाला की तो प्रचंड पारंगत झाला. आणि एक दिवशी असं झालं की अर्जुन वनामध्ये फिरत असताना त्याचं लाडकं कुत्र सोबत होतं. आता कुत्र म्हणल्यावर मालकाच्या पुढी पुढी पळते, गोंडा घोळीत गोळीत पुढी पुढी पळायला लागलं. ते इतकं पुढे गेलं की समोर त्याला पिंगट जटा असलेला, पिंगट जटाधारी तरुण, ज्याच्या अंगाचा घुरट वास येत होता. वर्णन आहे ग्रंथामध्ये. पिंगट जटाधारी घुरट वास येणारा, दर्प येणारा एक तरुण दिसला. आणि तसं ते पाहून हा भुकायला लागलं कुत्र. भुकता भुकता त्या तरुणानं इतक्या चपळाईनं बाण मारले. 1 2 3 4 5 6 7 बाण मारले. त्याचं फक्त भूमकन थांबावं, त्याचा जीव जाऊ नये, त्याला बाकी जाऊ नये. फक्त तोंडात असं वाचलेलं तोंड असं त्याचं कुत्र्याचं राहिलं. त्याला लढाई बी येणं, हसाय बी येणं, भुकाय बी येणं, काहीच नाही. शेपूट खाली घातली, जे पळालं मालकाकडं अर्जुनाकडे आलं. आणि अर्जुनाकडे येऊन ती शेपूट हालीत कुई कुई करण्याचा प्रयत्न करायला अर्जुनाला लक्षात आलं याचे कोणतरी बी हाल केलेत. अर्जुनानं त्याला कुरवळलं आणि त्याला त्याच्या भाषेतून विचारलं बा तुला असं कोण केलं काय? त्यावेळेस त्या कुत्र्यानं सांगितलं की मी तुम्हाला दाखवतो, चला तिकडे. आणि ते कुत्रा असं कुई कुई करीत करीत पुढे पुढे चाललंय. अर्जुनाच्या माग माग. समोर पाहतात तर कोण? एकलव्य. एकलव्याला पाहून अर्जुन चकित झाला आणि म्हणतो का रे बाबा तू कोण आहेस? एवढा धनुर्विद्येमध्ये एवढा प्रवीण कुशल कोण आहेस तू? एकलव्यानं सांगितलं मी एकलव्य, निषाद राजाचा भिल्ल पुत्र आहे, मी आदिवासी आहे. अरे वा, आणि मग तू एवढी विद्या कुठे शिकला? अर्जुनाने विचारलं. त्यावेळेस एकलव्यानं दाखवलं की हे बघा, हे माझे गुरु आहे. तिथे एक पुतळा दाखवतात, ग्रंथातलं वर्णन सांगतोय मी. हे माझे गुरु आहे. शेळके गुरुजी नाही बरं, हे पुतळा होता. हे पुतळ्यासारखेच किती वेळ झालं उभं राहिले. खरं म्हणजे यानं बसायला पाहिजे होतं. पण ताटून म्हणजे सिक्युरिटी गार्ड असतात ना कीर्तनकाराच्या मागे, चोपदार, कोणी झोपायले काय, काही व्हायले काय. आणि ते चोपदार कसे असतात? भले मथारी अशी, त्याला सांभाळावं लागते का बाबू आम्हाला, झोपू नका बापू. पण हे तसे जरा चांगले स्ट्रॉंग दिसायचे, चांगली गोष्ट आहे. असो, एकलव्यानं दाखवलं की हे या पुतळ्याकडे दाखवलं बोट, म्हणजे तो कोणाचा? द्रोणाचार्याचा. अर्जुन म्हणतो अरे बापरे, मला तर माझ्या गुरुनं वचन दिलं होतं की हे अर्जुना, तुझ्या वर्गात, माझ्या गुरुकुलात तुझ्या एवढा श्रेष्ठ धनुर्धारी या जगतामध्ये दुसरा कोणीही माझा विद्यार्थी असणार नाही, माझा शिष्य असणार नाही. आणि मग हे कसं? तो अर्जुन रागारुद्र झाला, गुरुकडे गेला आणि विचारतो गुरुवर्या काय तुमचं गुरुपण म्हणे, कशी विद्या दिली कोणाला? मला वचन काय दिलं होतं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी होणार नाही. आणि तो बघा एकलव्य. गुरु म्हणतात कुठे काय? अरे काय काय बोलतोस काय? चला माझ्यासोबत. आले, दाखवतात, एकलव्याला भेटतात. अरे कोण आहेस तू? त्यानं सांगितलं मी एकलव्य. कोणाचा पुत्र आहे? निषाद राजाचा. निषाद राजा म्हणजे कोण? भिल्ल राजा. भिल्ल म्हणजे क्षुद्र. होय महाराज, आम्ही क्षुद्र आहे. मग तू विद्या कोणापासून घेतली? आपल्याकडूनच घेतली महाराज. अरे मग तू ही विद्या चोरून घेतल्यासारखं वाटत नाही का तुला? बरं ठीक आहे, तुला आम्ही प्रवेश नाही दिला तरी तू विद्या शिकलास, माझ्याच पुतळ्याकडे पाहून शिकलास. याचा अर्थ तू धनुर्विद्येमध्ये एवढा श्रेष्ठ झालास म्हणजे माझ्याकडूनच झालास. मग अरे बाबा, तुझं या ठिकाणी ऍडमिशन जरी नाही झालं तर शिक्षण तर पूर्ण झालं. मग तुझी फीस राहिलेली आहे भरायची, ती फीस भरून टाक बरं. त्याची फीस म्हणजे गुरुदक्षिणा दे. आणि त्यावेळेस एकलव्य काय म्हणतो? महाराज मागा मागा, काय हवं ते मागा महाराज, मी द्यायला तयार आहे, ग्रंथात सांगितलंय. आणि त्यावेळेस द्रोणाचार्याने अर्जुनाने डाव रचला, कपट केलं आणि काय सांगितलं? एकलव्या, तू गुरुदक्षिणा देणार असाल तर वचन दे आणि मी काय सांगतो ते ऐक. एकलव्या, मला तुझं बाकी काही नको, तुझ्या उजव्या हाताचा अंगठा पाहिजे ज्यानं बाण ओढल्या जातो. एकलव्यानं काय केलं? क्षणाचाही विचार न करता, विलंब न करता
धारदार शस्त्र खड्ग काढलं आणि आपल्या उजव्या हाताचा अंगठा कचकन तोडला, हातावरती घेतला आणि अत्यंत नम्रपणानं, हसत मुखानं, आनंदी चेहऱ्यावरती प्रसन्न भाव आणून एकलव्य म्हणतो, गुरुवर्या, अहो तुम्ही माझा अंगठाच काय, माझं मस्तक जरी मागितलं असतं तरी मी अगदी आनंदानं दिलं असतं. ही घ्या माझी गुरुदक्षिणा, घ्या माझी गुरुदक्षिणा. आणि इथं हा दृष्टांत संपतो ग्रंथामधला. आपले लोक लगेच म्हणतात, गुरु असावा असा आणि शिष्य असावा एकलव्यासारखा, हे की नाही. आता मला सांगा गुरुजी, तुमच्या पोराला कोचिंग क्लासला ऍडमिशनच भेटलं नाही, त्यानं त्याचा अभ्यास केला, राज्यातून प्रथम देशातून प्रथम आला, आणि कोचिंग क्लासवाला ऍडमिशन न देणारा मास्तर जर तुमच्या घरला आला आणि ती आपली फीस जमा करून द्या म्हणला, तर तुम्ही काय त्याची आरती करतात काय? करसाल का आरती? पायातलं काढून हाणायच्या मागे लागसाल का तुम्ही? असा हा भेदभाव करणारा द्रोणाचार्य गुरु असू शकत नाही. आणि म्हणून तेव्हापासून पदक पडली भाऊ आपल्याकडं. काय म्हणतात, एखादा माणूस जरा जास्त चाणाक्षपणा करू लागला, आपले म्हणतात, वारे गुरु, बरं आहे, चांगला गुरु आहेस बापू तू, चांगला गुरु. हे त्या गुरु या पदाला कलंकित करण्याचं काम जर कोण केलं असेल तर द्रोणाचार्यानं केलं. आणि म्हणून तेव्हापासून गुरु, वारे गुरु, चांगला गुरु आहेस बापू तू, बरा भेटलास मला गुरु, असं म्हणण्याची पद्धत पडली सजाव. तर असे माझे शिवराय नव्हते, असे माझे तुकोबाराय नव्हते. हे कसे होते? समतावादी होते, सर्वांना समान शिकवण देणारे होते, बंधुभाव निर्माण करणारे होते, उच्च नीच भेदभाव कधी पाहणारे नव्हते. शेतकऱ्यांना सर्व समान संधी असाव्यात. शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित किमान 50% नफा असला पाहिजे, अशा स्वामीनाथन आयोगाची जर अंमलबजावणी झाली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला कोणापुढे हात पसरायची गरज नाही. आम्हाला कर्ज नको, नको आम्हाला कर्ज, अरे भीक नकोस घेऊ, हवेत घामाचे दाम, आम्हाला आमच्या श्रमाचे दाम पाहिजेत. हे मिळवण्यासाठी त्या पंजाबचे लोक त्या सीमेवरती सध्या आंदोलन करतायत. आंदोलन समजलंच नसेल, कायदे समजले नसतील. एका माणसाने विचारलं, म्हणले महाराज हे कायदे कायदे नेमके काय आहेत? कायदे तुम्ही आम्हाला एखादं समजावून सांगा. अग्रीमेंटची शेती तर बरं आहे की, म्हणजे चांगली आहे, चांगली आहे ना शेती, आपल्याला फिक्स भाव मिळेल, असं होईल तसं होईल. मी म्हणलं, बापू तू म्हणतोस ते खरं आहे, पण मला एक त्याचं उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येते काय बघा. एका गावामध्ये एक व्यापारी आला, असं तांबसारखं गाव, आडपेठेला गाव तुमच्या, आणि अनाऊन्स केलं, म्हणे आपल्या गावात काय मांजरं भेटतील का? मांजर 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 कळतात ना, मांजरी काय म्हणता तुम्ही त्याला? मांजरच म्हणता ना. हा, मांजरं भेटतात का म्हणले. आता गावातले दुपारच्या पारी असलेले लोक म्हणजे भारीच असतात, कारण कामाला गेलेले बाकीचे दुपारी जे शिल्लक असतात ते फार कलावंत असतात. ते म्हणले, काय करता राहू मांजराला? ते म्हणले, अवताला लावायचे आम्हाला. आता मांजराला अवतार लावतात का कुठं? ते म्हणजे कशाला नेऊ, आम्ही भेटतात का? भेटतात ते सांगा. ते म्हणजे का फुकट द्या बसलो काय आम्ही? खोटील माणसं आपले, हे की नाही. आमच्या अध्यक्षासारखे, ती उंच्यासारखी नाही बरं. हा, म्हणजे कलाकार हो, खोडेल म्हणजे कलाकार हो. ते म्हणले, मग फुकट कोण देईल म्हणले तुम्हाला? मग म्हणले कसे? म्हणले इकत द्या. म्हणले कसे देता? म्हणले केवढ्याला द्यावर? एकमेकात विचार करायला लागले. ते म्हणले तुम्ही केवढ्याला घेता तुम्ही सांगा. ते म्हणले मी 50 रुपयाला एक मांजर घेतो. ते म्हणले 50 ला काय यायले? कटाडबी येईना म्हणले, सिगरेटचं पाकिट 50 ला यायले का? हो, 100 ला एक घेत असाल तर आम्ही देऊत म्हणले. ते म्हणले काय हरकत नाही, 100 ला एक घेतो म्हणले. काय डन, सौदा झाला त्याचा. मग याने अनाऊन्स केलं, गावात सांगितलं, ज्याला कोणाला मांजर ऐकायचे असतील 100 रुपयाला हा मांजर. आणि ते पलाण्या दिवशी हे सावकार यायले तर त्याला मांजर द्या, हो, दौंडी पिटली. लोकांना काय केलं, आता बऱ्याच आमच्या आजी मायला चष्मे लागले, तर दुधामध्ये तोंड घाण, भाकरीला तोंड लाव, चपातीला तोंड लाव, मांजरानं कदर आणला ना काही काही, हे की नाही. मांजराच्या नावाखाली सून दूध प्यायली का मांजर चाटायला, तेच कळलं. ह्याला वाटलं मांजराचा काटा काढूत म्हणजे सून खायली का, ते पक्कच कळते, म्हणजे चोरगवस होते. आणि मग या बायानं माणसानं सगळ्यांना मांजरं धरले, 100 ऐकून टाकले, मोकळे झाले. त्यानं काय केलं, सगळे मांजरं खरेदी केली. आणि त्याच गावात एक जणाचा हॉल रिकामा होता, घेतला किरायानं. त्याला एक सांभाळायला माणूस ठेवला, चारा पाणी टाकायला, आणि मस्त कधी मध्ये चक्कर मारायला लागला गाडीवरून. आता काय झालं की असं करता करता 1 हप्ता गेला, 2 गेले, 3 गेले, 4 गेले, महिना होऊन गेला. गावामध्ये दुसरा व्यापारी आला आणि म्हणले, गाव म्हणले पाटील तुमच्या गावात मांजरं भेटतात म्हण. हो दत्तराव, मांजरं भेटतात म्हण अमोल भाऊ. अमोल भाऊला वाटलं, या काहीतरी मांजरायचं गणित वेगळं आहे. ते मांडूळ भेटत नसतं का? मांडूळ भेटायत का? मांडुळाला भाव कसा आला? काळं मांजर आहे का कोणाकडे? काळं मांजर, पांढरा पळस, 7-12 होल्डी,
कोणी माहित असेल तर हे मी 2 महिने बेजार झालो, काही बंबुरा भेटला नाही मला. काहीच नसते. असेल तर काय तेच त्याला माहित बा. काय समजले का माहिती शब्द. हा मग ते म्हणले मांजराचं काहीतरी वेगळं गणित चालेल राह दिसायला राव. मग ते म्हणले हो सावकार म्हणले कुठले आहेत म्हणले आम्ही कुठले असो तुमच्या गावात मांजर आहेत का. ते म्हणले मांजर भेटतील राव मात्र जरा सध्या लवकर भेटणार नाहीत. म्हणले का नाही म्हणले जरा महाग झालेत म्हणले मांजर आता. हे म्हणले महाग म्हणजे केवढ्याला पहिले 100ला भेटले होते म्हणून आम्ही ऐकलं होतं. त्याच्या म्हणले 100ला काय आले म्हणले आता. अहो 100ची नोट लेकरू घेणं खुश होईन म्हणले. पोराची माहिती सोडा 500च्या नोटशी खुश होईच ना म्हणले आहे की नाही. मग म्हणले केवढ्याला देता म्हणजे 200ला द्या. छे म्हणले 200ला नाही मग 300ला. अहो 300ला काय आले म्हणजे हे पा तुम्ही काही म्हणा आता हळद काढायला जरी गेलो गुत्त्यामध्ये तरी बायाला 500 रुपये रोज पडायला. बायाला 500 रुपये रोज हळद काढायला पडायला आमच्या इकडं. तुमच्या इथं काय रोज आहे बायाला मजुरी 100, 125, 150. ठीक आहे. आमच्या इथं तर भलताच भाव वाढला होता. असो अंग मेहनतीचं काम असते कोणी करीत असेल. म्हणले बाईला 500 रुपये रोज पडायला म्हणले. मग त्या व्यापाऱ्यानं म्हणले बा तुमचं म्हणणं 500 रुपये घ्यायचं आहे का. ते म्हणले हो काय हरकत नाही. ठीक आहे म्हणले 500 रुपयाला एक मांजर घेऊ. सौदा ठरला. म्हणले कधी यायचं आम्ही मांजर घ्यायला. मला 1-2-4 दिवसाला चक्कर मारा. आता यायच्या तोंडाला पाणी सुटलं. यायला वाटलं आपण काय करू. दुसरं म्हणला होय रे म्हणला मांजर कुठून आणायचे आता. ते म्हणलं जाऊ खेड्यापाड्या. अरे म्हणला खेड्यापाड्यानं कुठं जायचं सोपी आयडिया आहे म्हणला. आपल्या त्या शावकारानं घेतलेत ना पहिल्या 100ला एक आपण त्याला म्हणून येतोय पैसे घेणं आम्हाला वापस दे आणि इकडे 500ला ऐकून. हे म्हणले जमतंय राव. हे वाटच पाहिले दादा हे 2-3 टगे गावातले असे. हे बाकीच्याला सांगू नका म्हणले ही आयडिया. वाटत जे पाहिले ते आले का जी शावकार. राम 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 शरणाथ शरणाथ जय भीम साहेब असं तसं. त्याला भलतच हरभऱ्याच्या झाडावर नेऊन बसले. चहा घेऊ साहेब दूध घेऊन असं तसं. त्याला वाटलं आज नेमकं काय भानगड इतकी मैसोय काऊन करायला बा. हो ते म्हणले काय नाही म्हणले शावकार काय करा म्हणले ते आम्ही मांजर ऐकले मग आम्हाला कर्मच न झालं. हो म्हणजे काय करा तुम्ही तुमचे पैसे घ्या सोन्यासारखे आमचे आम्हाला मांजर देऊन टाका. ते म्हणले या म्हणजे असं कसं म्हणले मी मांजर घेतलेत माझ्या डोक्यात काहीतरी विचार आहे प्लॅनिंग आहे म्हणून घेतलेत. मग म्हणले काय करता राव म्हणले देऊन टाका ना तुम्ही काय करता. छे म्हणले मी त्याच्यावर खर्च केला म्हणले. बरं म्हणले काम करा म्हणजे 100ला घेतले ना तुम्ही 100च्या ऐवजी म्हणले काय करा त्याचा खर्च मिळून 150ला घ्या. नाही म्हणले जमत नाही म्हणले 200ला घ्या. जमत नाही म्हणजे 300ला. सौदा वाढीच यायला 500ची पार्टी होती ना इकडं. हे म्हणले 300ला. ते म्हणले जमत नाही हो मला 400 गिराय का म्हणले तिकडे. अहो म्हणले बाबा एक काम करा आम्हीच करतो 400 जाऊ द्या देऊन टाका आम्हाला. कसं असते म्हणलं आपल्या घरची वस्तू घरी आणायला महाग लागली तरी त्यात कमी अधिक म्हणून नाही. आपल्या खुट्यावरचा बैल गाय ऐकल्यावर परत भेटू लागली तर कमी अधिक करतो का विचार आपण. आपली लक्ष्मी असते ती आहे की नाही. मग ती लक्ष्मी आहे म्हणून हे म्हणले ठीक आहे 400ला घेतो. ते म्हणले काय हरकत नाही. मग पैसे म्हणले आम्ही करतो 1-2 दिवसात जोड. हे म्हणजे आता पैसे कसे करायचे जवळ तर नाही. आता गावामध्ये कोणी शावकार आडते पिडते असतात ओळखीचे. गेले राजाव 3% 5% कमी जास्त करून द्या म्हणले पैसे पण आम्हाला काम पडले दवाखान्याचं काम आहे म्हणले. इकडे घाला सांगतील मांजर घ्यायचे म्हणून. लय सांगावं तर गावात लोकांना माहित होईल. माहित झालं तर या 2-3% प्लॅन फसल ना. यायनं इकून जाडजोड केला पैसे आणले आणि पैसे आणून त्याला सांगितलं फोन केला म्हणले पैसे न्यायला या की शावकार. ते म्हणला पैसे न्यायला यायची गरज नाही आधुनिक युग निघाले तंत्रज्ञान निघाले तुम्ही गुगल पे फोन असं काहीतरी माझ्या अकाउंटला टाका. हा माझा अकाउंट नंबर मेसेज पाठवला आणि मला मेसेज आला की मी माझे सगळे मांजर तुमच्या हवाली करून टाकतो. यायनं पैसे भरले राव एका सुशिक्षित माणसापासून त्या सेंटरला जाऊन पैसे भरल्यावर त्याला मेसेज गेला आणि त्यानं त्या कार्यकर्त्याला त्याच्या गड्याला सांगितलं की आपले सगळे मांजर यायला देऊन टाका. त्यानं घेतली केवढ्याला होते 100ला. त्यानं विकली केवढ्याला 400ला. हे मुले तरी एका मांजरा मागे 100 भेटायलेत ना आपल्याला. हे जे स्वप्न पाहिलेत रात्रभर. ते काचेच्या भरण्याचा व्यापारी माहिती आहे ना स्वप्न पाहणारा. अखेरला ते म्हणजे जे म्हणते मी एवढा व्यापार करील तेवढा करील मग एवढा श्रीमंत होईल तेवढा होईल घर बांधील असं करील तसं करील आणि तवा मई ही बायको मई खुशामत करील 2 घास खा म्हणून आणि तवा मी काय करील हिला लात सगट मारेल आणि काचेच्या भरण्यास पडून टाकते. तसं याचं झालं ना. आता दुसऱ्या दिवशी वाट पाहिले ते शावकार कवा येते 500वाला. जे वाट पाहिले रोज गाडी वाजली आलं का रे ते काय शावकार अजूनही आलाच नाही. आता 500वाला शावकार खरीददार आलाच नाही. पण याहीनं 100ला इकलेलं मांजर यायच्या गळ्यात केवढ्याला पडलं 400ला पडलं. याच्या अकल खाती किती रुपये पडले. किती पडले 300 रुपये मांजरा माग पडले. हे शेतकऱ्याचे कायदे असेच आहेत. अग्रीमेंटची शेती तुम्हाला 100 रुपयानं पहिल्यानं भाव भेटेल पण नंतर तुमचा एकदा माल खरेदी झाला सगळा त्याचा स्टॉक होईल
फक्त शेतकऱ्यासाठी नाही, व्यापारी कर्मचारी देशातल्या प्रत्येक नागरिकाला फक्त भांडवलदाराचा विचार सोडला तर मुठभर भांडवलदार या कायद्याच्या बाजूने आहेत, पण बाकी सगळे बहुजनांची याच्यामध्ये माती होणार आहे. हे टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी हे जे काही या देशातले केवळ 2000 लोक आहेत भांडवलदार, केवळ 2000, 130 कोटी पैकी 2000च लोक असे आहेत की हा देश चालवण्याचं महापाप करतात. सगळी बाकी देशाची संपत्ती एकीकडे आणि या 2000 लोकांची संपत्ती एकीकडे. या 2000 लोकांच्या हितासाठी हे लोक तुमच्या शेतमालाला 100 रुपयानं खरेदी करतील, नंतर हाच माल तुम्हाला 400 घ्यावा लागेल. 400. ही उदाहरण यासाठी समजावून सांगतोय, बापू सावध व्हा, जागे व्हा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करो नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. तुका मने लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. नामदेव तुकाराम, नामदेव तुकाराम, नामदेव तुकाराम, नामदेव तुकाराम, नामदेव तुकाराम, नामदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रमाता जिजाऊ माता की जय. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय. क्रांती सूर्य बिरसा मुंडा की जय. राष्ट्रसंत कर्मयोगी गाडगे बाबा की जय. बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. सर्व संत महापुरुष, मानवतावादी, बहुजनवादी, कल्याणकारी संत महापुरुषांचा एकदा परत जय असो. हा जय करतो आणि आपला अमूल्य वेळ घेतला. बराचसा वेळ झाला सज्जनो, सांगायचं खूप काही बाकी आहे, पण एका दिवशी सांगणं शक्य नाही. मी संगीत शिवचरित्रकार आहे. एकदा जर सांगायला बसलो तर 5-5 घंटे मी लोकांना उठू देत नसतो. तुम्ही उठू नका आताच, आहे की नाही? त्यामुळं संगीत शिवचरित्र ही काळाची गरज आहे. तुम्ही सप्त्यामध्ये भागवत कथा ऐकल्या असतील, रामायण ऐकलं असेल, विविध ग्रंथाचे तुम्ही ऐकलं असेल, पण तुम्ही शिवचरित्र कधीच ऐकलं नसेल. शिवचरित्र म्हणजे फक्त शिवाजी महाराज नाही, तर ज्या शिवरायांनी स्वराज्य स्थापन करताना मावळ्यांना सोबत घेऊन हर हर महादेवची घोषणा दिली. या विषयावर तर माझं सांगायचंच राहिलं भाऊ, मला सांगायचं होतं. आता नाही वेळ आपल्याला, पुन्हा कधी सांगू. शिवाजी महाराज त्या काळात म्हणले नाही जय श्रीराम किंवा जय अजून कुठला, आहे की नाही, जय हरी माऊली म्हणले नाही, तर हर हर महादेवच म्हटले. का म्हटले असतील? संताजी जगणारे महाराज कोण होते? बऱ्याच लोकांना माहितच नाही. महाराज गाथा बुडवली लोकांनी. तारली कोण, का तारली, आज तुकोबांची या ठिकाणी का गाथा इथपर्यंत आली माहित नाही. पुन्हा कधी जर योग आला तर आपण आवर्जून त्या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. मला एकच सांगावंसं वाटतं की आता पुरेसं झालं. भागवत ऐकलं आपण, रामायण ऐकलं, आता या महाराष्ट्राला कशाची गरज आहे गजानराव? अरे घासल्याशिवाय धार नसते तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नसते तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्राशिवाय, शिवकीर्तनाशिवाय पर्याय नाही आता या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. एवढंच या क्षणी सांगतो आणि थांबताना एक विनंती करतो. कार्यक्रमाच्या शेवटी आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांची एक शिवप्रेमी वारकऱ्यानं, मावळ्यानं केलेली आरती या ठिकाणी घेणार आहोत आणि कार्यक्रमाची सांगता होईल नंतर. आरती आधी घ्यायची की नंतर सर? ठीक आहे, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय बसव, जय भारत, जय बळीराजा. धन्यवाद.